केवळ जे RSSने प्रभावित झालेली मुठभर मातंग कम्युनिटीमधली जी आहे त्यातीलही मुठभर लोक RSSने प्रभावित झालेले आहे। त्यांनी उपवर्गीकरण मागितलेलं आहे, पण या 59 जातींनी मागितलेलं नाही आहे आणि म्हणून संविधानाचे उल्लंघन आहे उपवर्गीकरण म्हणजे। म्हणून महाराष्ट्राच्या धर्तीवरती आम्ही उपवर्गीकरण होऊ देणार नाही। म्हणून आजचा 20 जूनचा दिवस जो उजाडलेला आहे तो इतिहास घडवण्यासाठी उजाडलेला आहे। आज संपूर्ण 59 जाती आमच्या सोबत आहेत आणि उपवर्गीकरण होणार नाही, होऊ देणार नाही। आम्ही आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू, पण उपवर्गीकरण होऊ देणार नाही। भारतीय बांधवांना जेवढे वंचित होते या सगळ्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतात तुकड्यामध्ये वाटू देणार नाही। आम्ही एक संघ राहू, लढू आणि जिंकू। त्या 59 ज्या जाती आहेत शेड्यूलमध्ये त्या कोणाशीही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, त्यांचे हक किंवा अधिकार खाऊ देणार नाही। मला सांगा दादा, आतापर्यंत 75 वर्ष भारतीय संविधानाला लागू होऊन झाले, त्याच्यावर झाले, तरी आमच्या बॅकलॉग पूर्ण झाला नाही आणि बॅकलॉग पूर्ण केलेला नाही आणि हा काय खूड काढत आहेत। आपल्या कमतरता झाकण्यासाठी हे काहीतरी नवीन रोल आणत आहेत। जयंतीच्या माध्यमातून जयंतीला झाकून त्यानंतर या गोष्टी करण्यात आल्या, तेव्हापर्यंत या लोकांना माहिती नव्हत्या। जर अभ्यासपूर्ण याचं काहीतरी आम्हाला माहिती झालं असतं तर हा संभ्रम अवस्था नव्हता, एवढ्या लोकांना रोडवर उतरवायची गरज नसती। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेला निर्णय त्याच्याही पेक्षा सर्वोच्च भारताची संसद आहे आणि संसदेमध्ये जी संसद ही आपली जी आहे ती सर्वोच्च आहे आणि संसदेनं केलेला कायदा म्हणजे भारतीय संविधान आहे आणि भारताचं संविधान असं म्हणतं की SCची सुरुवात सगळ्यांची सोबत करून दिलेली आहे। सगळेजण सारख्या पद्धतीनं वंचित होते, सगळ्या जणांना अस्पृश्यतेचे चटके भोगले होते त्या सर्व जाती समूहांनी आणि जर सुरुवात सर्वांची सारखी आहे तर तू मागे मी मागे किंवा ते पुढे गेले आम्ही मागे राहिलो, याच्या मागे दुसरे काही कारणं असू शकतात। कोणी मागं राहिलं कोणी पुढं गेलं तर याच्यासाठी उपवर्गीकरण केलं पाहिजे, हा काही उपाय असू शकत नाही। म्हणजे दुखणं बोटाला आणि औषध पोटाला असं सर्वोच्च न्यायालयानं तो निर्णय दिलेला आहे। एकजुटीने हाणून पाडू, आम्ही 59ही जाती एकत्र आहोत। आमच्यामधल्या कोणत्याही जातीची मागणी ती नाही। बदर समितीनं अहवाल जर सादर केला, त्या समितीवर हरकती ज्या दाखल करायच्या होत्या आम्ही सर्व जातींनी सादर केल्या। एकही जात अशी म्हणत नाही आहे की उपवर्गीकरण व्हावं। सर्व इंटेलेक्च्युअल लोक हे उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेले जो 59 जाती समूह आहे त्या सर्वांची सरकारला अशी मागणी आहे की हा डाव आपण आमच्यासोबत खेळू नका, हा डाव तुमचा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। 59 जाती आहेत, कोणाचीच मागणी नाही आहे। फक्त एका समजा मातंग बांधवांनी आमच्या जे अज्ञानी आहेत किंवा ज्या मनुवाद्यांच्या समजा वळचणीला जाऊन बसलेल्या आहेत त्या लोकांनी मागणी केली, त्यांना उचकवलं आणि आज आमचा समजा हा मातंग बांधव आमच्यापासून दूर होत आहे, आमच्यापासून तो त्यांना तोडण्याचा प्रयत्न करत आहे। आणि SCचं हे जे एक संघाचा समाज होता, एक कॅटेगरी होती, त्या कॅटेगरीला या लोकांनी म्हणजे वेगळं करणं, डिव्हाइड अँड रूलचा प्रयत्न करत आहेत, हे अतिशय चुकीचं आहे। म्हणून आम्ही या महाराष्ट्र शासनाचा, फडणवीसांचा आणि केंद्र सरकारचा सुद्धा, मोदींनी सुद्धा 2023 मध्ये सिकंदराबादला गेलं असताना त्यांनी तिथे जाहीर केलं होतं की मी समजा मादिगा लोकांना समजा मी तुम्हाला उपवर्गीकरण देणार म्हणून। तेव्हापासून ही म्हणजे हालचाल सुरू झालेली आहे आणि इथून समोर जाणं खूप कठीण झालं आहे। जर सब कॅटेगरी त्यांनी केली तर आमच्या लोकांचं काय होईल हे आम्हालाही माहिती नाही, कारण कट ऑफ हा आकाशाला पोहोचला आहे आतापर्यंत। आणि मी एवढंच सांगते सरकारला की याचा सखोल अभ्यास करून मगच हा निर्णय द्या, आमच्यावर अन्याय नका करू। आता उपवर्गीकरण याने का वर्गीकरण तो समजू आला ना, SC ST OBC हा वर्गीकरण झालेला, पण उपवर्गीकरणमध्ये मला असं वाटतं की जातीमध्ये जातीभेद कसा करायचा हा ते षडयंत्र सरकार करत आहे की आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना, आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना, तुम्हें इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना, इस भारत के जर्रे जरिए में तुम्हारा भी हिस्सा है पर बुला बुला कर कोई देगा, इस धोखे में मत रहना। अभी क्या हो गया है, अभी बात कुछ इस तरीके से हो रही है कि लोगों को वर्गीकरण यानी क्या है वो समझ में नहीं आता था, अब उपवर्गीकरण आ गया तो और समझ में नहीं आ रहा। अरे भाई, जब अपना बच्चा जब गवर्नमेंट कॉलेज में एडमिशन लेता है चलो ठीक है, पर प्राइवेट कॉलेज में एडमिशन लेता है तो उसमें SC ST के लिए अलग से सीट रिजर्व रहती है, क्या वो सीट आपको मिल पाएंगी? जब ये आरक्षण ही खत्म हो जाएगा और सरकार किस हिसाब से डिवाइड करने वाला है वो अभी तक स्पष्ट रूप से आया नहीं है। खरं तर उपवर्गीकरणाच्या माध्यमातून संविधानाला धोका निर्माण करण्याचा सरकारचा डाव आहे, म्हणजे संविधान नाकारणे आहे। तर हे जी लढाई आहे ते संविधानाच्या संरक्षणाची लढाई आहे। पुढच्या लढाईची पण तयारी करावी लागेल।
झालं तर काय, आता होऊ नये याच्यासाठी लढाई आहे. झालं तर काय, झालं तर पुढे काय पुढे काय केलं पाहिजे? हा मोठा प्रश्न आहे. हां, जेल भरो आंदोलन केलं पाहिजे. लोकांनी जेलमध्ये का जाऊ नये? बरोबर. सगळ्यांनी जेलमध्ये जावं. सगळे महाराष्ट्रातले जेल फुल झाले पाहिजे. का करू नये? सरकारला तशी जागे जेल भरो आंदोलनाची झाली मला व्यक्तिशः वाटतं, व्यक्तिशः मला व्यक्तिशः वाटतं का जाऊ नये? शक्ती किती खर्च करायची? सरकारवर बोजा पडला पाहिजे ना आपल्या. या मोर्चाचा बोजा पडत नाही सरकारवर. जेलमध्ये गेलं तर बोजा पडेल, अस्वस्थ होईल ना. काय होणार आहे? इकडे राहायचं तर तिकडे राहायचं काही दिवस राहायला काय हरकत आहे? म्हणजे लोकांच्या मनातली भीती तरी निघून जाईल. हे आता आमदार खासदाराची ते खरेदी विक्री या जेलच्या नावाने होतं ना, खरं तर त्यांनी हे असं सरेंडर करण्यापेक्षा जेलमध्ये जाऊन आलं पाहिजे एखाद्या वेळ. काय बिघडलं आहे? तर हे सगळं जे आहे ना, जे सरकारची नीती जी आहे ना, ती डिवाइड अँड रूलची नीती आहे. सगळ्या अनुसूचित जाती जमातीच्या स्कॉलरशिपचं अलॉटमेंट कमी केलं राष्ट्रपती तुमचा, आणि अर्थसंकल्पामध्ये तुमच्या असलेल्या तरतुदी कमी करायच्या, म्हणजे माणूस तुमचा वापरायचा. आत्ता कोण आहे? द्रौपदी मुर्मू आदिवासी आहेत, आणि ह्या आदिवासी राष्ट्रपती झाल्याबरोबर मणिपूर कांड झालं. मणिपूरमध्ये आदिवासींना त्यांच्या परिसरातून हाकलण्याचा प्रयत्न होतोय. या प्रश्नाला सुरुवात झाली सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज भूषण गवई साहेब. तुमच्या माणसाला हात धरून तुमच्याच अडचणी उभ्या करायच्या, हे नॅरेटिव्ह आहे भारतीय जनता पक्षाचं. आणि म्हणून हे तर आम्ही भांडून हे वर्गीकरण रद्द करू देणार नाही त्यांना. पण मी या देशातल्या सर्व नागरिकांना, सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सांगू इच्छितो की हे लक्षात घ्या, ज्या वेळेस तुमच्या समाजाला ते पद देतात त्यावेळेस समजून घ्यायचं आपल्या समाजाचं हे खच्चीकरण करण्यासाठी देत आहेत. अरे उपवर्गीकरण नहीं होने देंगे, अरे उपवर्गीकरण नहीं होने देंगे. क्या फडणवीस सरकार से करेगा? जोर से बोलो, पूरी ताकत से बोलो, अरे जोर से बोलो, पूरी ताकत से बोलो. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम नमो बुद्ध आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून एकच हाक घेऊन या पवित्र दीक्षाभूमीवर आलेत, आणि ती हाक म्हणजे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. आता या उपवर्गीकरणामध्ये लोकांचा राजकीय हेतू काय आहेत? लोकांनी हा राजकीय हेतूचा डाव मोडून काढण्यासाठी आज आपल्यासोबत हे जे काही महाराष्ट्रातून आलेले आहेत. कुठून आले साहेब आपण? आम्ही वर्धेवरून आलो. अच्छा, काय नाव आपलं? गौतम पाटील. काय करताय तुम्ही? मी जिल्हा परिषद शिक्षक आहो. क्या बात आहे. काय वाटते तुम्हाला की उपवर्गीकरणाची ही जी लोकांची भावना आहे, हे तुम्हाला सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी काय तुमच्याकडे उपाययोजना आहेत? आम्ही आता सरकारच्या विरोधामध्ये आहोत. खरं तर महाराष्ट्रातल्या 59 जातीपैकी कोणतीही जात या उपवर्गीकरणाकरता प्रोत्साहित नव्हती किंवा पुढे नव्हती. तरी पण एका विशिष्ट जातीने, आणि तेही त्यातल्या 10% लोकांनी जे काही विशिष्ट पक्षाला सरेंडर झाले आणि त्यांनी पुढाकार घेऊन वर्गीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला. वास्तविक पाहता बाकी 58 जाती या गोष्टीसाठी समर्थित नाही. आमच्यासोबत मातंग समाजाचे सुद्धा नागपूरचेच आहे, यांनीसुद्धा वर्धेला एका आमच्या कार्यक्रमामध्ये यांनी समर्थन केलं की आम्हाला वर्गीकरण नको, सगळे आहे एकत्र आम्ही. आणि हा काही राजकीय पार्टीचा डाव आहे की जो काही बौद्धांकडे किंवा आंबेडकरी चळवळीकडे समाज सर्व 59 जातीचा समुदाय सोबत
बहुजनांमधले ओबीसी सुद्धा वर्ग जुळलेला होता. याला तोडा आणि राज्य करा या हेतूने आम्हाला फोडण्याचा हा प्रकार आहे. सगळे आम्ही जे काही आरक्षित वर्ग आहोत तो गुन्ह्या गोविंदाने नांदत होतो, परंतु काहींना आपल्या मताच्या दृष्टिकोनातून आम्हाला तोडण्यासाठी हा राजकीय डाव आहे. हा राजकीय डाव आम्ही तोडण्यासाठी सर्व वर्धेकर एक आहोत आणि संपूर्ण समाज आता एकवटला आहे. सरकारचा हा डाव आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. हा आम्ही इशारा मोर्चा आहे. यानंतर आम्ही मुंबईला सुद्धा जाणार आहोत आणि मोठ्या प्रमाणात रस्ता रोको किंवा आमदार खासदाराच्या घरावर जाऊन आम्ही याचा निषेध करून हा डाव हाणून पाडण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. कुठल्याच पक्षाचा झेंडा नाही, फक्त झेंडा तो बाबासाहेबांच्या विचारांचा आहे. बाबासाहेबांनी जो आपल्याला निळा झेंडा दिलेला आहे त्या सर्व निळा ध्वजाखाली आज ही जनता आली आहे. कुठला पक्ष नाही, सर्व पक्षाच्या भिंती तोडून हा जनसमुदाय इथे जो आलेला आहे त्याचं कारणच एक आहे, उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. जय भीम सर. जय भीम. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. कुठून आले आपण? मी अकोल्यावरून आलो आहे. मी प्राध्यापक डॉक्टर गणेश बोरकर, राष्ट्रीय प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रीय चर्मकार महासंघ, महाराष्ट्र शासन. तर हा जो जन आंदोलन दिसतोय, मोर्चाचा एल्गार दिसतोय, तर यामध्ये मोर्चाकरांच्या ज्या भावना आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचण्याकरिता तुमच्या मनात काय आहे? नाही, मला हे म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी 59 जातीच्या लोकांना एकत्रित करून अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट केला. अख्ख्या विश्वाला माहीत आहे की बाबासाहेबांनी जेव्हा घटना तयार केली प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी त्यांनी विचार केला. बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये सामाजिक समता होती. आम्हाला या राज्य शासनाच्या नियतीमध्ये खोट वाटते की ज्या बाबासाहेबांच्या डोक्यात सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी जे विचार होते त्यांनी घटना लिहिली, त्यांनी 59 जातीच्या लोकांना एकत्रित केलं आणि हे लोक या 59 जातीच्या लोकांना फोडतायत. म्हणजेच यांच्या नियतीमध्ये खोट आहे. यांना सामाजिक अस्वस्थता निर्माण करायची आहे. आणि मला जर असं म्हणायचं आहे की अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या नावाखाली 59 जातीमध्ये फूट निर्माण करणे, यांच्यामध्ये वाद निर्माण व्हावे असं एकंदरीत यांचं षडयंत्र आहे. मला असं म्हणायचं आहे की बाबासाहेबांनी 59 जातींना एकत्रित केलं आणि हे राज्यकर्ते 59 तुकडे आमच्या समाजाचे करता आहेत. 59 तुकडे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे करता, ही भावना आमची आहे. तर आपण पाहतोय की हे जे सरकार आहे विषमतावादी, जो अन्याय विषमतावादी आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक लोकशाही, सामाजिक समता प्रस्थापित केली. या सामाजिक समतेला जर तडा जर देत असेल ही आंबेडकरी जनता कदापि ही जी तडा आहे शक्य होऊ देणार नाही. आणि ह्यासाठी हा मोर्चाचा एल्गार आहे. आपल्यासोबत अकोल्याहून होते गणेशजी बोरकर. जय भीम, नमो बुद्ध आहेत. आपण हा मोर्चांचा एल्गार जो पाहत आहोत तो एकाच गोष्टीसाठी की उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आज आपल्या 59 जातीपैकी चर्मकार महासंघ आपल्यासोबत आहे. त्यांच्यासुद्धा भावना जाणून घेऊया की हा जो उपवर्गीकरण आहे हे रद्द झालंच पाहिजे. यासाठी कोण आपल्यासोबत कोण? जय भीम. जय भीम साहेब. काय वाटते आपल्याला या 59 जातीचा एकसंघ तुटावा याकरिता हा राजकीय डाव आहे का असं आपणास वाटते का? अशा आपल्याला जे आता आलेलं आहे याच्यावरून असं वाटते की वर्गीकरण यांचा राजकीय जो आहे यांचा एक आपला असं वाटून राहिलेलं आहे की यांचं एक षडयंत्र आहे आणि लोक आपल्या प्रत्येक जातीला वेगळं करण्याचा यांचा पूर्णपणे प्रयत्न आहे आणि तो आपण होऊ देणार नाही आणि झालाही नाही पाहिजे. तो आपण पुरेपूर प्रयत्न करू. तर सर बोरकर साहेब, आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये बिदर समिती आलेली आहे. तर या सर्वोच्च न्यायालयाला आपल्याला परत हा जर उपवर्गीकरण रद्द करायचं आहे तर आता आपल्याला पुढे काय करावं लागेल? नाही, मला काय म्हणायचं आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय नीट वाचा. राजकीय लाभ मिळवण्यासाठी जर उपवर्गीकरण करण्यात येत असेल तर ते करता येणार नाही असं न्यायालय अशा अटीवर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. ही अट राज्यकर्ते सांगत नाही आहे. त्याही पलीकडे मला असं म्हणजे की आमच्या राज्यामध्ये उपवर्गीकरणाची मागणी केलीच नाही कोणी आणि आम्ही सर्व 59 जातीचे लोक एकच संघ आहोत. आम्ही एकत्रित एका पात्रात जेवायला तयार आहोत. तर आम्हाला हा तोडणारा व्यक्ती कोण आहे त्याचा शोध आम्ही घेतोय. जो तोडणारा व्यक्ती आहे त्या तोडणारा व्यक्तीचा शोध घेणे म्हणजे विषमतावाद निर्माण करणारी परिस्थिती जी महाराष्ट्रातच नाही तर भारतात सुरू आहे. हे विषमतावाद जर नष्ट करायचा असेल
तर भारतीय संविधानानुसार आम्हाला आर्टिकल 14 सर्वांना एक समान संधी आणि एक समान समता द्यायलाच पाहिजे, असा हा मोर्चाकरांचा एकच एल्गार आहे, उपवर्गीकरण रद्द मनसुबे हाणून पाडण्याचा प्रयत्न करणार आहे आम्ही. त्यांचे मनसुबे या वर्गीकरणाला सर्व समाजाला तोडण्याचे जे प्रकार चालू आहे हे प्रकार आम्ही होऊ देणार नाही आणि याच्या विरोधात आम्ही राहू, सरकारच्या विरोधात. आणि हे जे आहे सरकार करत आहे तोडफोड आणि राजकारणाची नीती, या नीतीला आमचा विरोध आहे आणि उपवर्गीकरण रद्द झाले पाहिजे. त्यासाठी 29 जाती आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे. जय हिंद, जय रविदास. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द. त्यासाठी चर्मकार, महाराष्ट्रातल्या चर्मकार संघटना, पूर्ण चर्मकार संघटना या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहे. जय रविदास, जय आंबेडकर बाबाची जय. उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. भारत हा एक संघ राहिलाच पाहिजे. आपण पाहतो आर्टिकल 1 राज्याचा संघ हा एक संघ असायला पाहिजे, परंतु आज जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून भारत एक संघ हा राजकीय जो डाव आहे हा आणून पाडण्यासाठी हा मोर्चांचा एल्गार आहेत. आपल्यासोबत गडचिरोलीहून काही जे बाबासाहेबांचे अनुयायी आले आहेत, आपण त्यांच्या भावनांचा विचार. आपण कुठून आलात? गडचिरोली. काय वाटते आपल्याला? हा उपवर्गीकरण आहे हे रद्द झालंच पाहिजे. झालंच पाहिजे. उपवर्गीकरण करणं म्हणजे एक प्रकारे SC मधील ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये फूट पाडणं आहे आणि हा सरकारचा डाव असू शकतो फूट पाडण्याचा, आणि त्याच्यामुळे हे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण व्हायला नको, कारण अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत, त्या एकसंघ राहिल्या पाहिजे आणि या जाती एकसंघ आहेत. याच्यात अडचण कोणत्याच उपवर्गीकरणाबाबत अडचण जात नसे नाही आहे. तरी पण हे उपवर्गीकरण बहुजन समाजातील फूट पाडण्यासाठी आहे आणि हे उपवर्गीकरण व्हायला नको असं बहुजन समाजाचं मत आहे. म्हणजे याच्या मोर्चाच्या एल्गारावरून एकच लक्षात येते की हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र रद्द झालंच पाहिजे आणि उपवर्गीकरण हे रद्द झालंच पाहिजे. ह्या एल्गार जो आहे मोर्चाचा ही सर्वांची एकच बाब आहे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. वर्गीकरण रद्द झालंच पाहिजे हे कायद्याच्या चौकटीत राहून आपल्याला कसं करता येईल? सर्वोच्च न्यायालय म्हणजे काही सर्वोच्च नाही आहे, भारतीय संविधान हे सर्वोच्च आहे. हा जो निर्णय आहे जरी सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी तो भारतीय जनतेसाठी बंधनकारक असतो, कारण तसं संविधान सांगतं. हा हाणून पाडण्यासाठी कायदेशीर लढाई तर आम्ही नंतर लढूच. 7 जजेसचं जे घटनापीठ बसलं होतं त्यापेक्षा मोठं लार्जर बेंच बसविता येतं, पण तुर्तास उपवर्गीकरण करच असं काही म्हटलं नाही आहे त्या निर्णयामध्ये. तरीसुद्धा या सरकारला एवढी का घाई झालेली आहे? आणि बदर कमिटीचा रिपोर्ट देखील सार्वजनिक केला नाही. याचा अर्थ संशयास्पद हा पूर्ण रिपोर्ट आहे. जाती जातीमध्ये जातीच्या भिंती, विषमतेच्या भिंती उभ्या करण्यासाठी उपवर्गीकरणचा घाट घातलेला आहे. 59 जातीला, मी 58 नाही म्हणता, 59 जातीला उपवर्गीकरण नकोच आहे. केवळ जे RSSने प्रभावित झालेली मुठभर मातंग कम्युनिटीमधली जी आहे त्यातीलही मुठभर लोक RSSने प्रभावित झालेले आहे, त्यांनी उपवर्गीकरण मागितलेलं आहे, पण या 59 जातींनी मागितलेलं नाही आहे. आणि म्हणून संविधानाचे उल्लंघन आहे उपवर्गीकरण म्हणजे. म्हणून महाराष्ट्राच्या धर्तीवरती आम्ही उपवर्गीकरण होऊ देणार नाही. म्हणून आजचा 20 जूनचा दिवस जो उजाडलेला आहे तो इतिहास घडवण्यासाठी उजाडलेला आहे. 59 जाती जनतेचा हा महामोर्चा आहे. ज्या क्रांतीभूमीमधून हा महामोर्चा जिल्हाधिकारी ऑफिस आणि संविधान चौकला मग याची सांगता होणार आहे. हा एकच आघात संविधानाच्या चाकोरीमध्ये आम्ही राहून करत आहोत. सरकार हे असंविधानिक वागत आहे, म्हणून सरकारने वटणीवर यावं, उपवर्गीकरण करू नये, त्यांचा उपवर्गीकरणाचा डाव आम्ही उधळून पाडू, ह्यासाठी आजचा हा महामोर्चा आहे. हा जो महामोर्चा आहे हा उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आपल्यासोबत होत्या ॲडव्होकेट स्मिता कांबळे. साहित्य रत्नांना बाळासाहेबांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. जय भीम, जय संविधान. उपवर्गीकरण नाही होने देंगे. मी प्राध्यापक विनोद बागडे. आज आपण पाहतोय सर्वांचं या महामोर्चामध्ये. हा महामोर्चा जो आहे दीक्षाभूमीपासून इथून एका नवीन क्रांतीला सुरुवात होणार आहे. आपण पाहतोय आपल्यासोबत ह्या महिला आहेत, यांचा एकच नाद आहे की उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आपल्यासमोर जय भीम ताई. जय भीम.
कुठून आलेत आपण? मी कुशीनगर नागपूरवरून आलेली आहे. आपल्याला- पारमिता बुद्धविहार नागपूर इथून आलेली आहे आणि उपवर्गीकरण आम्हाला नको आहे. ह्या मागण्या आम्ही मागायला इथे सरकारकडे आलेलो. अच्छा, म्हणजे सर 59 जातीचा हा जो संघ आहे हा एक संघ राहिला पाहिजे. यामध्ये कोणी तडजोड करू नये, कोणी याला फोडू नये, यासाठी हा जो एल्गार आहे महिलांचा, हा एल्गार एकच आवाज देतोय, झालाच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालाच पाहिजे. हा जो मोर्चांचा एल्गार आहे, हा जो बिदर आयोग आहे, हा बदर आयोग लोकाभिमुख झाला पाहिजेत. आणि हा जोपर्यंत लोकाभिमुख होणार नाही, त्याच्यामध्ये काय आहे, कुठले नियम आहे, कुठल्या अटी आहे, अजूनपर्यंत आम्हाला म्हणजे या लोकांना माहीत नाही आहेत. आणि हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर आम्हाला हा आयोग, न्यायमूर्ती बदर आयोग हा लोकाभिमुख झालाच पाहिजे, असं या मोर्चाची मागणी आहे. आणि एकच मागणी आहे, ती मागणी म्हणजेच उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. हा जो आपण मोर्चांचा एल्गार पाहतो, या मोर्चांचा एल्गाराचा एकच आवाज आहे, उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. आपल्यासोबत उषाताई बौद्ध आहे. काय वाटतंय आपल्याला की ह्या ज्या लोकांच्या मनातल्या भावना आहे, ह्या लोकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचाव्या यासाठी हा एल्गार तर नाही? नक्कीच ज्यांनी हा उपवर्गीकरणाचा खूड काढलेला आहे त्यांच्यापर्यंत ह्या देशाची सरकार ज्या पद्धतीनं करत आहे ते झोपलेले आहेत, त्यांचे कान बहिरे आहेत, तर त्या बहिऱ्या कानामध्ये आवाज जायला पाहिजे म्हणून हा महामोर्चाचा आयोजन करण्यात आलेला आहे. इथं 59 जातीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात आलेला आहे. कारण की यांचे जे मनसुबे आहेत, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये विखुरलेल्या भारतीय समाजाला एकत्रितरित्या आणण्यासाठी जे वर्गीकरण जातींचे केले होते आणि त्या पद्धतीनं जसं OBC, SC, NT, VJ, धार्मिक अल्पसंख्याक वगैरे असे जसे वर्गीकरण केलं, ते सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी होतं. आणि तुमच्यावर जर कोणी अन्याय केला तर तुमच्या अन्याय म्हणजे शैक्षणिक, धार्मिक, तुमच्या उन्नतीसाठी जर कोणी रोडा बनत असेल, तुम्ही एकत्रित बसून लढाल, यासाठी त्यांनी हे वर्गीकरण केले होतं. आणि हे यांच्या लक्षात येत आहे की हे एकमेकाला सहकार्य करून समोर नेत आहेत, तर यांना कसं थांबवायचं, पुन्हा जातींना कसं जातीमध्ये तोडायचं. जे एकत्रित आहोत आपण 59 जाती शेड्यूलमध्ये आहोत, त्या शेड्यूलमधल्या जातीला विनाकारण कोणाचे तरी माथे भडकवायचे काही लोक असतात आणि त्यांचे माथे भडकवून त्यांना आपल्या बाजूने घेऊन वेगळंच खूड काढायला लावत आहेत. तर त्यांना सांगायचं आहे, तुम्ही जे काही करता आहात, 1-2 लोकांना हाताशी घेऊन जे काही करतात, 1-2 लोक म्हणजे तो संपूर्ण समाज नाही. आज संपूर्ण 59 जाती आमच्या सोबत आहेत आणि उपवर्गीकरण होणार नाही, होऊ देणार नाही. आम्ही आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढू, पण उपवर्गीकरण होऊ देणार नाही. भारतीय बांधवांना जेवढे वंचित होते या सगळ्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतात तुकड्यामध्ये वाटू देणार नाही. आम्ही एक संघ राहू, लढू आणि जिंकू. बरं, एक प्रश्न आहे, फार महत्त्वाचा प्रश्न आहे की आता जी वसतिगृहाची जाहिरात आली, त्या जाहिरातीमध्ये मातंग समाजासाठी इतक्या जागा, मेहतरांसाठी इतक्या जागा, म्हणजेच वसतिगृहामधून उपवर्गीकरणाची सुरुवात झालेली आहे. हां, हे आत्ता म्हणजे आपण पाहतोय की बऱ्याच वेळा पाहतोय की ही जी जाहिरात आलेली आहे, या जाहिरातीचा निषेध आपण करणार की? नक्कीच या जाहिरातीचा निषेध करू. आम्ही कोणाच्या म्हणजे जातीच्या विरोधात नाही आहोत. आमच्या या ज्या आहेत शेड्यूलमध्ये जाती, ते आमचे बांधव आहेत, आम्ही त्यांच्या विरोधात नाही. सरकार जे काही करत आहे, सरकार जे तोडण्याचे काम करत आहे, आम्ही सरकारच्या विरोधात आहोत. त्या भावांच्या कानापर्यंत आम्ही आमची आवाज पोहोचवत आहोत की बाबा रे, म्हणजे अजूनही पहा, बऱ्याच लोकांना हे उपवर्गीकरण काय आहे हे समजूनच राहिलं नाही आहे. हे म्हणजे समजण्याच्या पलीकडे आहे. त्यांना समजवण्याचं काम करतो आम्ही. कुठल्या म्हणजे आमच्या 59 ज्या जाती आहेत शेड्यूलमध्ये, त्या कोणाशीही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, त्यांचे हक किंवा अधिकार खाऊ देणार नाही. मला सांगा दादा, आतापर्यंत 75 वर्ष भारतीय संविधानाला लागू होऊन झाले, त्याच्यावर झाले, तरी आमचा बॅकलॉग पूर्ण झाला नाही आणि बॅकलॉग पूर्ण केलेला नाही. आणि हा काय खूड काढत आहेत, आपल्या कमतरता झाकण्यासाठी हे काहीतरी नवीन रोल आणत आहेत.
तर ह्या होत्या उषाताई बौद्ध आपल्यासोबत की उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे आणि ह्या लोकांचा जो एल्गार आहे, आवाज आहे, ह्या शासनाच्या कानापर्यंत पोहोचलाच पाहिजे. तरुण म्हातारे सर्वच एकत्र झालेले आहे. त्याचं कारण असं आहे की उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजेत. आमच्यासमोर एक तरुण व्यक्ती महत्त्व आहे. काय वाटते की या सरकारने सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिलियर ची अट आणलेली आहे, यावर आपलं मत काय आहे? मला असं वाटते की जे काही सरकारनं जो आपल्या उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे हा कोणताही अभ्यासपूर्ण नाही. कारण बदर समितीचा जो अहवाल आहे आतापर्यंत कोणाच्या ध्यानीमनी नाही किंवा कोणाला याच्याबद्दल माहीत नाही. ही संभ्रम अवस्थेत असणारा निकाल आताही प्रत्येकाच्या डोक्यात गेलेला नाही आहे आणि जेव्हापर्यंत त्याचं काही क्लिअरिफिकेशन होत नाही तेव्हापर्यंत या गोष्टी करायला नको होत्या. जयंतीच्या माध्यमातून जयंतीला झाकून त्यानंतर या गोष्टी करण्यात आला तेव्हापर्यंत या लोकांना माहिती नव्हत्या. जर अभ्यासपूर्ण याचं काहीतरी आम्हाला माहिती झालं असतं तर हा संभ्रम अवस्था नव्हता. एवढ्या लोकांना रोडवर उतरवायची गरज नसती. पण हे सरकारनं हे ध्यानात घेतलं पाहिजे होतं, हे सरकारनं आधी ध्यानात घेतलं पाहिजे होतं की प्रत्येकाचं मत घेणं अपेक्षित होतं. प्रत्येक 59 जाती समूहाचा जो काही वर्ग असेल त्या वर्गाचे जे काही प्रतिनिधित्व असेल त्या प्रत्येक प्रतिनिधीचं मत घ्यायला पाहिजे होतं, जेणेकरून जी संभ्रम अवस्थेत जो समाज गेलेला आहे तो संभ्रम अवस्था आता आली नसती. कारण 59 जातीतलं मांग महार कोमटी चांभार माला मस्ती जंगम नावी कैकाडी ढोर अगेर माला या जेवढ्या काही जाती असन हे आपले एक बांधव आहे आणि वज्र मुठीत कोण आहे काय आहे आम्हाला माहिती नाही. पण बाबासाहेबाच्या मुठीत हे आरक्षण आहे, हे संविधान आहे एवढं आम्हाला माहिती आहे. आणि पुढं काही ज्या काही गोष्टी सरकार आमच्या विरोधात करत असेल किंवा आरक्षणाच्या विरोधात करत असेल तेव्हाही आम्ही याच पद्धतीनं अशाच पद्धतीनं आम्ही रस्त्यावर उतरू हेच आमचं सर्वांना सांगताय. आवाज होता तरुणांचा, हा एल्गार होता तरुणांचा आणि आपण बघत आहोत लॉर्ड बुद्धा टीव्ही वरती थेट प्रक्षेपण नागपूरच्या दीक्षाभूमीवरून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय 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 अरे उपवर्गीकरण हटाना होगा, हटाना होगा, हटाना होगा. अरे उपवर्गीकरण हटाना होगा, हटाना होगा, हटाना होगा. समाजामध्ये फूट पाडणाऱ्या सरकारचा समाजामध्ये फूट जय भीम नमो बुद्धाय. मी प्राध्यापक विनोद बागडेत. आज आहो आपण नागपूरच्या दीक्षाभूमीवर. आज ऐतिहासिक मोर्चात याच पवित्र दीक्षाभूमीवरून सुरुवात होणार आहेत आणि या ऐतिहासिक मोर्चाचे तुम्ही साक्षीदार बनणार आहेत. हा जो लढा आहे सर्वोच्च न्यायालयाच्यात न्यायाधीशांनी दिलेला हा निर्णय त्या विरोधात हा मोर्चाचा एल्गार आहे. हा जो आपण माझ्या मागच्या बाजूला पाहताय दीक्षाभूमीच्या, या दीक्षाभूमीला नतमस्तक होऊन आमच्या मागण्यात, आमच्या लढ्यात जनतेच्या मनात काय भावना आहेत, जनतेच्या मनात प्रश्न काय आहेत की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 341 कलमाला तर लढा नाही ना. हा लढा जो आहे हा एकसंघ भारताला राजकीय व्यवस्थेमधून निर्माण झालेला हा वाद तर नाही ना. तर बघूया नागपूरच्या दीक्षाभूमीवरून लॉर्ड बुद्धा टीव्हीवर लोकांच्या उद्रेक, त्यांच्या मनातल्या भावना काय आहेत जाणून घेऊया. आपल्यासमोर हा सर्व जो जनसमुदाय आलेला आहे, पूर्ण महाराष्ट्रातून हा जनसमुदाय आलेला आहे आणि या जनसमुदायाचा एकच प्रश्न आहे की उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आणि उपवर्गीकरण म्हणजे बाबासाहेबांनी दिलेल्या 341 कलमाला हा जो मनुवादी किंवा विषमतावादी लोकांनी गाठलेला जो हा घाट आहे हा आपल्याला पूर्णपणे तोडायचा आहे. आणि म्हणून या मोर्चाचा एकच आवाज आहे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आमच्यासोबत आज हिंगणघाट असोत, नागपूर असोत, विदर्भातून किंवा महाराष्ट्रातून आलेले संपूर्ण जिल्ह्यातील हे जे अनुयायी आहेत
हे भारतीय संविधानाला मानणारे अनुयायी आहेत. तर आपण यांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेऊया. जय भीम सर. जय भीम जय भीम. आपण कुठून आलात? मी हिंगणघाटवरून आलो. प्रमोद धाबर्डे माझं नाव आहे. आणि अनुसूचित जातीतील उपवर्गीकरण आहे ते उपवर्गीकरण कॅन्सल झालं पाहिजे या संदर्भात आमचा लढा आहे आणि उपवर्गीकरण आम्ही कधी होऊच देणार नाही. तर आपण पाहतोय की उपवर्गीकरण हा जो पाहतो महाराष्ट्रामध्ये की 2024ला बदर समितीने हा अहवाल सादर केलात आणि हा अहवाल अजूनपर्यंत लोकाभिमुख झालेला नाहीत. या अहवालामध्ये काय आहेत? 59 जाती ज्या आहेत तो एकसंघ राहिला पाहिजेत. परंतु आपण पाहतो की सर्वोच्च न्यायालयाने जो बेंचनी निर्णय दिला होता यामागचं कारण असं होतं की उपवर्गीकरण झालं पाहिजे. परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 341 आर्टिकल दिलेला आहे की हे 59 जातीचा जो एकसंघ असायला पाहिजे, हा एकसंघ तुटू नये याकरिता हा जनसमुदाय आहेत. आणि आपल्यासमोर ज्या भगिनी आपण यांच्याकडे जाऊयात की आपल्या मनातल्या या मोर्चाविषयी या उपवर्गीकरणाविरोधी काय भावना आहेत? जय भीम जय संविधान. मला तरी असं वाटतं की आपण दीक्षाभूमीवर जे येतो तिथे स्वाभिमानाने यायला पाहिजे आणि ज्याही काही आपल्या संघर्ष आहे आणि एकजुटीच्या संघटना आहे त्या एकजुटीने आपण समोर येऊन त्या न्यायाधीशापर्यंत गेल्या पाहिजे. कारण आपण कुठपर्यंत मागे राहू? जर आपण लोक म्हणतात की आपण SC आहोत, महार आहोत, तर ठीक आहे आम्ही महार, पण आमच्या संविधानामुळेच हे सगळं जग सामोरं आलं आहेच. त्याच्यामुळे आपण लढा देऊन सगळे एकत्र करून हा मोर्चा आपण संविधानपर्यंत शांततेपणे नेऊ आणि आपला जयघोष करून आपण परत इथेच येऊ. एवढं माझं उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आमच्यासोबत एक तरुण आमचे मित्र आहेत. जय भीम सर. जय भीम. आपण कुठून आलात? मी यवतमाळवरून आलो. अच्छा. आणि यवतमाळवरून आलेत. आज आपण पाहतोय की दीक्षाभूमीवरून महाराष्ट्रातून ही जी जनता आहेत या बाबासाहेबांच्या ज्या दीक्षाभूमीवर आहेत. इथेच बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला धम्म दीक्षा दिली होती आणि आज आपण पाहतो की इथूनच या मोर्चाची सुरुवात आहे. तर आपण पाहतोय की आपण जे आलेले आहे त्याच्या मागे 59 जातीचा एकसंघ. मला एक सांगात की जे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी क्रिमिलियर लावलेलं आहे त्यांच्याबाबत आपलं मत काय आहे? अनुसूचित जातीच्या संदर्भानं हा एक संघ असलेला 59 जातींचा समूह आहे. सर्वोच्च न्यायालयानं फक्त निर्णयामध्ये असं सांगितलं आहे की राज्य करू शकतात, केलंच पाहिजे असं बंधन नाही राज्यावर. राज्यांनी त्या पद्धतीनं केलं पाहिजे. अपकड वर्गीकरण किंवा क्रिमिलियर लावलं पाहिजे हे राज्याच्या अधिकारामध्ये दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं लादलेलं नाही. आणि आपण सर्वांना सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी दिलेला निर्णय त्याच्याही पेक्षा सर्वोच्च भारताची संसद आहे. आणि संसदेमध्ये जी संसद ही आपली जी आहे ती सर्वोच्च आहे. आणि संसदेनं केलेला कायदा म्हणजे भारतीय संविधान आहे. आणि भारताचं संविधान असं म्हणतं की SCची सुरुवात सगळ्यांची सोबत करून दिलेली आहे. सगळेजण सारख्या पद्धतीनं वंचित होते. सगळ्या जणांना अस्पृश्यतेचे चटके भोगले होते त्या सर्व जाती समूहांनी. आणि जर सुरुवात सर्वांची सारखी आहे तर तू मागे मी मागे किंवा ते पुढे गेले आम्ही मागे राहिलो याच्या मागे दुसरे काही कारणं असू शकतात. कोणी मागं राहिलं कोणी पुढं गेलं तर याच्यासाठी उपवर्गीकरण केलं पाहिजे हा काही उपाय असू शकत नाही. म्हणजे दुखणं बोटाला आणि औषध पोटाला असं सर्वोच्च न्यायालयानं तो निर्णय दिलेला आहे. ॲक्च्युअल याच्यामधून जातींचं विभागणी करणे आणि जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावण्याची ही जी काही चाल आहे व्यवस्थेची ती चाल महाराष्ट्रातील तरी 59ही जाती आम्ही हाणून पाडू. आम्ही एकजूट आहोत. 59ही जाती. काही लोक असतील 2-4 बाहुले असतील मनुवादी व्यवस्थेचे जे काही कठपुतले असतील ते समाजामध्ये विष पेरण्याचं काम करत आहेत की अशा पद्धतीने काही लोकांनी फायदा घेतला. अरे फायदा घेतला तर त्याची कारणं असतील. बाबासाहेबांनी जी व्यवस्था परिवर्तन केलं, बाबासाहेबांनी जो मूलमंत्र दिला शिका, संघटित व्हा, चेतवा आणि एकत्रितपणे लढा, तर बाबासाहेबांच्या विचाराचं बोट धरून जर एखादा समाज समोर गेला असेल तर आपल्यालाही कोणी मनाई केली नव्हती. आपल्यालाही त्या पद्धतीनं वागता आलं असतं. बाबासाहेबांच्या बुद्धाच्या विचाराची कास धरून विज्ञानवादी विचाराची कास धरून आपल्यालाही पुढे जाण्याची सारखी संधी होती. आणि अशा वेळेला ती संधी आपण काही प्रमाणात स्वीकारली नाही
आणि म्हणून आपण काही प्रमाणात वंचित असाल. हे काही लोक आहेत जे समाजातील लोकांमध्ये विभागणी करत आहेत. त्यांचा डाव आम्ही सर्वजण एकजुटीने हाणून पाडू. आम्ही 59ही जाती एकत्र आहोत. आमच्यामधल्या कोणत्याही जातीची मागणी ती नाही. बदर समितीनं अहवाल जर सादर केला, त्या समितीवर हरकती ज्या दाखल करायच्या होत्या आम्ही सर्व जातींनी सादर केल्या. एकही जात अशी म्हणत नाही आहे की उपवर्गीकरण व्हावं. सर्व इंटलेक्च्युअल लोक हे उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेले जो 59 जाती समूह आहे त्या सर्वांची सरकारला अशी मागणी आहे की हा डाव आपण आमच्यासोबत खेळू नका. हा डाव तुमचा आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही एकजूट आहोत आणि एकजूटच राहणार आणि बाबासाहेबांच्या मार्गाने वाटचाल करणार. क्या बात, आम्ही एकजूट, आम्ही एकजूट आहोत. आमचे एक संघ कधीच तुटणार नाही आणि जिथे जरी तुटण्याची भाषा होईल तिथे तिथे आम्ही सर्व आंबेडकरी समुदाय एकत्र राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच सर्वांना आज हा जो महामोर्चा आहे पवित्र दीक्षाभूमीवरून आता आपण प्रस्थान करणार आहोत. आणि हा आम्हाला उपवर्गीकरण नको आहेत आणि विनाकारण विभाजनसुद्धा करू नका. हा जो राजनीतिक डाव आहे तो आंबेडकरी जनता हाणूनच पाडेल. लॉर्ड बुद्धा टीव्हीवर बघत राहा उपवर्गीकरणाच्या थेट प्रक्षेपण. रखरखत्या उन्हामध्ये या सर्व ज्यांचं 60 वर्षापेक्षा जास्त वय आहे ते सुद्धा 66 वर्षांचे आहे, त्यांचं सुद्धा एकच मत आहे, या रखरखत्या उन्हात जरी असो तरी उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. कुठून आलात आपण? मी चंद्रपूरहून आलो आणि आमची बरीच मंडळी शेकडोच्या संख्येने या मोर्चासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर हजर झालेली आहे. काय तुमचं या मोर्चामागे सर्वोच्च न्यायालयाला काय मागणं आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा भारतीय संविधानापेक्षा मोठा असू शकतो का? या सरकारचं जे मनशा दिसते आहे त्या मनशेवर शंका आहे. उपवर्गीकरण करताना सरकारने 14 एप्रिलच्या आमच्या आंबेडकर जयंतीच्या आडोशाने जो काय निर्णय घेतला आणि हा समाज झोपेत राहील आणि आपल्याला रितसर इथून निघून जाता येईल या उद्देशाने हा जो काही त्यांनी निर्णय घेतला या निर्णयाच्या विरोधात आणि या सरकारच्या मनशाच्या विरोधात आणि आमच्या 59 जातीचे जे भाऊबंध आम्ही एकत्रित आहोत या भावांमध्ये कशी वितुष्ट निर्माण करता येईल आणि भांडण लावता येईल ह्याच्यासाठी जो सरकारने घाट घातला आहे ह्यासाठी हाणून पाडण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत. आणि त्यामुळे इथे म्हातारे कोतारे सारे चंद्रपूरहून बरीच मंडळी आम्ही उपस्थित झालेलो आहोत. आम्ही उपवर्गीकरणाचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो आणि आमच्या 59 बांधवात हा झगडा जो शासनाने लावला आहे हा घाट हाणून पाडण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत. म्हणजे या सर्वांचं रखरखत्या उन्हामध्ये हे भीम अनुयायी फक्त एकाच मागणीसाठी इथे सर्व एका रस्त्याने जात आहे. संविधान चौकामध्ये ही मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाने जरी निर्णय दिलेला असेल परंतु सर्वात मोठं जर उच्च स्थानावर असेल तर ते भारतीय संविधान आणि हे सर्व जनता एकाच न्याय एकाच हाकेने मागत आहे. हा जो एल्गार आहे उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. लॉर्ड बुद्धा टीव्ही, प्राध्यापक विनोद बागडे. जंगलात काही जातीवंत मी साथ पाहिले, जंगलात काही जातीवंत मी साथ पाहिले आणि पुढे पुढे करायला वेळ मी असतील काही अजूनही पंखाची आणि कुलरची हवा खात आहे तेव्हा या ठिकाणी और मर्दावानी लढावं और मर्दावानी लढावं या मनुवाद्यांना भारी पडावं कारण झुंग देऊन वागावानी झुंग देऊन वागावानी कपट नीतीच्या या सरकारच्या विरोधात आरक्षणाच्या विरोधात अरे झुंग देऊन वागावानी वैर्याला वाग तुपानी. जय भीम नमो बुद्धाय. हा जो पूर्ण महाराष्ट्रातूनच हा महामोर्चा जो दीक्षाभूमीतून निघाला आता तो जवळजवळ संविधान चौकात पोहोचलेला आहे. आणि आपल्यासोबत ज्या महामोर्चाचं आयोजन केलं त्यापैकी आयोजिका सरोज आगलावे मॅडम आपल्यासोबत आहेत. आपण पाहतोय की या महामोर्चाची एकच मागणी आहे, उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. पण हे असंच जर संघाला जर विषमतावादी लोक तोडत असेल तर त्या मनातल्या जो भावना आहेत आंबेडकरी अनुयायांच्या मनातल्या भावना त्या भावनाचा उद्रेक होऊन असा महामोर्चा निघणार. तर या महामोर्चाविषयी आपल्याला काय वाटतंय? सर्वांना जय भीम, जय संविधान.
मी डॉक्टर सरोज प्रदीप आगलावे. या मोर्चामध्ये मला असं वाटतं मागील 1-1.5 वर्षापासून आम्ही ही मागणी समजा याची हे केलेली आहे. जेव्हापासून आम्हाला कळलं की 2024मध्ये ऑगस्टच्या 2024मध्ये अशा प्रकारचा काहीतरी समजा बदरच्या समितीचा अहवाल प्रसिद्ध झालेला आहे, तेव्हापासून आम्ही उपवर्गीकरणाला विरोध करत आलेलो आहे. आणि विरोध करण्याचं हे कारण आहे की जे संविधानातच नाही आहे, संविधानामध्ये उपवर्गीकरणाची कुठलीच तरतूद नाही आहे, तरीसुद्धा या मनुवादी सरकारानं संविधानाचं उल्लंघन करून आपलेच निर्णय काढून या लोकांनी समजा हे उपवर्गीकरण आणलेलं आहे, जे अतिशय चुकीचं आहे. आणि म्हणून आम्ही की उपवर्गीकरण शासनाने राज्याला अधिकारच नाही आहे, राज्याला उपवर्गीकरण करण्याचा अधिकारच नाही आहे, तरीसुद्धा हे महाराष्ट्र राज्य आणि इतरही राज्ये सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे त्यानुसार हे राज्य समजा उपवर्गीकरण लागू करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण सुप्रीम कोर्टला सुद्धा अधिकार नाही या प्रकारचा कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? संसदेला आहे. संसद करेल जे करायचं ते. सुप्रीम कोर्ट कोण आहे? सुप्रीम कोर्ट कोण आहे? कायदा करणारं अशा प्रकारची अंमलबजावणी सुद्धा करायला लावणारं. तर मला असं वाटतं की या उपवर्गीकरणाचा जे संविधानाच्या अगेन्स्ट आहे, विरुद्ध आहे, अशा उपवर्गीकरणाला सगळ्यांनीच विरोध केला पाहिजे. या SC कॅटेगरीमध्ये 59 जाती आहेत, कोणाचीच मागणी नाही आहे. फक्त एका समजा मातंग बांधवांनी आमच्या जे अज्ञानी आहेत किंवा ज्या मनुवाद्यांच्या समजा वळचणीला जाऊन बसलेल्या आहेत त्या लोकांनी मागणी केली, त्यांना उचकवलं आणि आज आमचा समजा हा मातंग बांधव आमच्यापासून दूर होत आहे, आमच्यापासून त्यांना तोडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि SCचं हे जे एक संघ जो समाज होता, एक कॅटेगरी होती, त्या कॅटेगरीला या लोकांनी म्हणजे वेगळं करणं, डिव्हाइड अँड रूलचा प्रयत्न करत आहेत. हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून आम्ही या महाराष्ट्र शासनाचा, फडणवीसांचा आणि केंद्र सरकारचा सुद्धा, मोदींनी सुद्धा 2023मध्ये सिकंदराबादला गेलं असताना त्यांनी तिथे जाहीर केलं होतं की मी समजा मादिगा लोकांना समजा मी तुम्हाला उपवर्गीकरण देणार म्हणून. तेव्हापासून ही म्हणजे हालचाल सुरू झालेली आहे. तर या उपवर्गीकरणाचा आम्ही निषेध करतो, फडणवीस सरकारचा आम्ही निषेध करतो. उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. सुप्रीम कोर्ट रद्द करू शकते, पुन्हा त्याला रिपीट म्हणजे रिव्ह्यू करायचा अधिकार आहे. रिव्ह्यू पिटिशन जर टाकलं तर सुप्रीम कोर्ट रद्द करू शकते. सुप्रीम कोर्ट रद्द करत नसेल तर संसद रद्द करू शकते. तर संसदेने पुढाकार घ्यावा. कुणालाच नको आहे उपवर्गीकरण. म्हणजे तुम्ही केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला तुमची काय माग आहे? बिलकुल त्यांनी उपवर्गीकरण रद्द करावं ना. उपवर्गीकरण रद्दच केलं पाहिजे, कारण एक संघ समाजामध्ये उपवर्गीकरण नाही होऊ शकत. आणि हे जबरदस्ती करत आहे. हे होत्या डॉक्टर सरोज प्रदीप आगलावे मॅडम. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याचं आपण रिव्ह्यू पिटिशन दाखल करून संसदेला जो अधिकार आहे उपवर्गीकरण रद्द करण्याचा, याचबरोबर अशाच प्रकारचा मोर्चा 30 जून 2026ला विधान भवनावरती निघत आहे. लॉर्ड बुद्धा TV आणि राजकुमार बडोले फाउंडेशन यांच्या अंतर्गत. म्हणून सर्व अनुयायांना या मोर्चाच्या माध्यमातून अशी कडकडीचं आव्हान करतोय की सर्वात जास्त लोकांनी मुंबईच्या महामोर्चाला असाच प्रतिसाद देऊन जो एल्गार आहे महामोर्चाचा, उपवर्गीकरण रद्दच झालं पाहिजे. आता आपण थेट पाहत आहोत संविधान चौक नागपूरमधून. यांच्यावर जो होणारा अन्याय आहे त्या अन्यायाला वाचा फोडणारं एकमेव TV चॅनल आहेत. आज आपल्यासोबत आपण पाहतो की जवळजवळ लॉर्ड बुद्धा TV 22 राज्यात दिसतंय. आणि आज हा जो महामोर्चा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला जी धम्मदीक्षा दिली त्याच दीक्षाभूमीतून हा मोर्चा निघाला आणि थेट संविधान चौकात पोहोचवलात. उन्हाची तमानं बाळगता सर्व आंबेडकर अनुयायी फक्त एकाच हुंकार देऊन पुढे येत आहेत की उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजेत. तर आपण कुठून आलात सर? मी काटोलवरून आलेलो. आमची संपूर्ण टीम काटोलवरून आम्ही दुपारी 1 वाजता निघालेलो आहे आणि स्वयंपूर्तीने इथे आलेलो आहोत. अच्छा, आता सर्वात महत्त्वाचं की आपण पाहतोय की सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे उपवर्गीकरण, तर त्यांनी फक्त जे सिस्टम होती की ती चौकट होती त्या चौकटीमध्ये आणि आर्टिकल 46नुसार आपण पाहतोय की जे भाग 4 अंतर्गत राज्याचे निर्देशक तत्वे जे आहे त्याच्यामध्ये आर्टिकल 40 अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या लोकांना जर यांची आर्थिक प्रगती नसेल तर तुम्ही त्यांना त्या प्रकारचा न्याय देऊ शकतात. याच अंतर्गत ते लोक म्हणतात की आम्हाला सरकारने उपवर्गीकरण दिलं. तर तुमचं या उपवर्गीकरणावरती काटोल अनुयायाच्या वतीनं काय मागणी आहे? उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा मुळातच महाराष्ट्र सरकारला नाही आहे. बरोबर आहे.
आणि त्यांनी जी कमिटी बसवलेली आहे ती कमिटी बदर कमिटी आहे बहुतेक बदर कमिटी अनंत बदर यांची जी कमिटी बसवलेली आहे ती पूर्वग्रह दूषित आहे. त्यांना समाजामध्ये फूट पाडायची आहे. महाराष्ट्र सरकारचं हे षडयंत्रच आहे की समाजामध्ये फूट पाडणे. त्यांनी ओबीसी वर्गामध्ये फूट पाडलेली आहे, मराठा कुणबीवाद करून एस टी कॅटेगरीमध्ये सुद्धा फूट वाढलेली आहे. धनगर समाजाला एस टी कॅटेगरीचं आरक्षण देण्यासाठी त्यांनी काही लोक पुढे केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांना समाजाची एकता हवी नको आहे, त्यामुळे त्यांनी एस सी कॅटेगरीमध्ये सुद्धा फूट पाडलेली आहे. मातंग समाजांना आणि बौद्ध समाज यामध्ये कुठेतरी फूट पडली पाहिजे असं महाराष्ट्र सरकारचं षडयंत्र आहे. मुळात त्यांना कोणाचीच प्रगती नको आहे. प्रगती जर राहिली असते त्यासाठी वेगवेगळे मार्ग आहे. आरक्षणाच्या व्यतिरिक्त बहुजन समाजाचा उद्धार करण्यासाठी अनेक अशा आर्थिक योजना आहे. दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजनेच्या नावाखाली मातंग समाजाला ते न्याय देऊ शकतात. अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून मातंग समाजाला न्याय देऊ शकतात. आणि जेव्हा आरक्षण लागू झालं तेव्हा मातंग समाज आणि बौद्ध समाज समान होते. आपण धम्माची कास धरली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग स्वीकारला, म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहे. त्यामध्ये मातंग समाज जर मागं राहिला तर ते आरक्षण नाही आहे, कुठेतरी त्यांचा दैववाद आहे. या दीक्षाभूमीवर निघालेल्या महामोर्चाचा एल्गार आता संविधान चौकात पोहोचलेला आहे. ह्या मोर्चाची झळ तरुणांपर्यंत पोहोचलेली आहेत आणि जोपर्यंत तरुण जागृत होणार नाहीत तोपर्यंत त्याला त्याचे अधिकार कळणार नाहीत. आणि आज आपण पाहतोय की माननीय सुप्रीम कोर्टाने जे क्रिमिलियर एस सी कास्टसाठी सुद्धा लावलेलं आहे, शेड्यूल कास्टसाठी सुद्धा लावलेलं आहे, या क्रिमिलियरला सुद्धा सुप्रीम कोर्टाने की आजही एस सीमध्ये काही जे लोक आहेत ज्यांना नोकरी आहे ते IAS आहेत किंवा UPSC असो MPSC अंतर्गत ज्यांना नोकरी आहे त्यांना क्रिमिलियर लावलं पाहिजे. परंतु सर्वसामान्यांना सुद्धा त्याची झळ पोचत आहे. तर आपल्यासोबत विद्यार्थी आहे, तरुण वर्ग आहे, काय वाटते आपल्याला याबाबत? हा जो सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे उपवर्गीकरणाचा, तो मला असं वाटते की त्यांनी पूर्ण विचारपूर्वक जी समिती गठन केली आहे त्या समितीने खूप लवकरात लवकर हा निर्णय दिला. मला असं वाटते की तो म्हणजे कमीत कमी ॲटलिस्ट 1-1.5 वर्ष तरी त्यांनी सखोल अभ्यास करून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. हा निर्णय त्यांनी खूप लवकर दिला आहे. मी स्वतः एक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते, मला माहिती आहे कट ऑफ आमचा कुठपर्यंत जातो आणि इथून समोर जाणं खूप कठीण झालं आहे. जर सब कॅटेगरी त्यांनी केली तर आमच्या लोकांचं काय होईल हे आम्हालाही माहिती नाही, कारण कट ऑफ हा आकाशाला पोहोचला आहे आतापर्यंत. आणि मी एवढंच सांगते सरकारला की याचा सखोल अभ्यास करून मगच हा निर्णय द्या, आमच्यावर अन्याय नका करू. कारण बाबासाहेबांनी जे राज्यघटनेत आरक्षण 15-16 अंतर्गत दिलं आहे ते त्यांनी खूप मेहनतीनं दिलं आहे. त्यांनी दिवस रात्र एक करून आम्हाला हा संघर्ष करून सगळं दिलेलं आहे. आणि इतक्या लवकर जर हे लोकांनी असं केलं तर आम्हाला मतलब खूप जास्त कठीण होऊन जाईल. म्हणून माझी एकच विनंती आहे शासनाला की प्लीज तुम्ही आमचा विचार करून आणि सगळ्या समाजाचा विचार करून हा निर्णयाला एक एकांत द्यावा. आपण पाहतोय की हा जो निर्णय आहे उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजेत, हा तर फक्त नागपूरचा एल्गार होता. 30 जून 2026ला राजकुमार बडोले फाउंडेशन व लॉर्ड बुद्धा TVच्या अनुषंगाने विधान भवनावरती मोर्चा आहेत. म्हणून सर्व बौद्ध अनुयायी तसेच फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित झालेल्या सर्व मी बांधवांना विनंती करतो की हा सुद्धा अशाच प्रकारचा मोर्चाचा एल्गार मुंबईवरून सुद्धा निघणार आहे. तर आपण एकतेनं एकात्मतेनं संघटन होऊन या उपवर्गीकरणाचा आपण निषेध केलाच पाहिजे. आपण पाहतोय की हा महामोर्चाचा जो एल्गार आहे हा थेट दीक्षाभूमीवरून संविधान चौकात पोहोचलेला आहे. आणि यामागचा उद्देश आहे, आपण पाहतोय की उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे, पण आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने क्रिमिलेअरची सुद्धा अनुसूचित जातीला अट लावलेली आहे. तर आपण एक जो यंग गट आहे त्यांचं तुम्ही नेतृत्व करता, तर या क्रिमिलेअरची अट जी आहे ती रद्द झाली पाहिजेत असं तुम्हाला वाटते का? हो, मला असं वाटते. कारण की काय असते माहिती आहे का, आता 59 जाती येतात अनुसूचित जातीमध्ये, पण 59 जातीमध्ये अगर ह्या लोकांना आतापर्यंत 13% स्टेट गव्हर्नमेंट देत होती ना सेंट्रल गव्हर्नमेंट 15% देत होती. तर आता माझ्या हिशोबाने असं वाटत आहे मला की हे सरकार जे आहे हे जातीमध्ये जातीभेद करण्याचं काम करत आहे. आता उपवर्गीकरण याने का वर्गीकरण तो समजू आला ना, SC ST OBC हा वर्गीकरण झालेला, पण उपवर्गीकरणमध्ये मला असं वाटतं की जातीमध्ये जातीभेद कसा करायचा हा ते षडयंत्र सरकार करत आहे.
कारण की कसं असते, आतापर्यंत आता जे अनुसूचित जाती होते सगळे बंधू मिळून जुळून राहत होते, पण आता वेळ अशी आली आहे की आपण लोकांना म्हणा ए चमार, ए मातंग, ए धोबी, हे सगळं असे वाक्य येणार, लोकांच्या मनात उत्पन्न होणार असं मला वाटते ना. हा अनुसूचित उपवर्गीकरणचा जो फंडा सरकार लावत आहे हा लई धोकेदायक आहे लोकांकरिता. जर तुम्ही आता तरुणांना एकत्र केलं आणि अजून बऱ्याचशा तरुणांना उपवर्गीकरण काय आहे हे माहीतच नाही आहे, म्हणजे बरेचसे आपण पाहतो की काय आहे उपवर्गीकरण, तर या माध्यमातून तुम्ही तरुणांना संघटित करून उपवर्गीकरणाविषयी काय सांगणार? एक हिंदी में बोलना चाहूँगा, एक शायर है, उन्होंने कहा था कि आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना, आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना, तुम्हें इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना, इस भारत के जर्रे जर्रे में तुम्हारा भी हिस्सा है पर बुला बुला कर कोई देगा, इस धोखे में मत रहना. अभी क्या हो गया है, अभी बात कुछ इस तरीके से हो रही है कि लोगों को वर्गीकरण यानी क्या है वो समझ में नहीं आता था, अब उपवर्गीकरण आ गया तो और समझ में नहीं आ रहा. अरे भाई, जब अपना बच्चा जब गवर्नमेंट कॉलेज में एडमिशन लेता है चलो ठीक है, पर प्राइवेट कॉलेज में एडमिशन लेता है तो उसमें SC ST के लिए अलग से सीट रिजर्व रहती है. क्या वो सीट आपको मिल पाएंगी? जब ये आरक्षण ही खत्म हो जाएगा, और सरकार किस हिसाब से डिवाइड करने वाला है वो अभी तक स्पष्ट रूप से आया नहीं है. मातंग समाज तो बोल रहा है मुझे 60% चाहिए, और 60% वो लेगा तो 59 जातियाँ है, कितना बटेगा, और कितना बटेगा. अगर बढ़ भी गया तो क्या हिस्से में आएगा, क्या हाथ में आएगा? लोगों को इस चीज़ के ऊपर गौर करना चाहिए कि जिस तरीके से आपका बेटा या बच्ची, ये सिर्फ नौकरी के अंतर्गत आरक्षण नहीं है, ये शैक्षणिक आरक्षण भी डिवाइड होने वाला है. शैक्षणिक आरक्षण अगर डिवाइड हुआ तो क्या आपकी हिम्मत है अपने बच्चे को 1.5 लाख रुपए इंजीनियरिंग में एडमिशन करके पढ़ाने की? अगर हिम्मत है तो आप नहीं आइए. बहुत सारे लोग आज अब्सेंट है. इस आंदोलन के प्रति मेरा उन लोगों से कहना है, अरे आपकी लड़ाई भी हम लड़ लेंगे, पर मुझे आप ये बताइए कि आप सक्षम है अपने बच्चों को 1.5 लाख रुपए फीस में इंजीनियरिंग कराने के लिए या 80,000 फीस में बैचलर डिग्री कराने के लिए? अगर आप है तो अच्छी बात है, पर हम लोग नहीं है करके यहाँ पे लोग, जनता तादाद ये दिख रही है. अगर आप लोग भी नहीं है तो इसका समर्थन करिए कि इसका विरोध होना चाहिए, उपवर्गीकरण का विरोध करना आप लोग सीखिए. एक लास्ट में सवाल है, हमने देखा है कि अभी जो हॉस्टल जो वसति गृह है उनकी याद आई है कि मातंग समाज को है इतनी जगह है, बकड में मेहतर समाज को इतनी, क्या ये उपवर्गीकरण की परिभाषा लगी नहीं है अभी? ये परिभाषा देखिए 2024 का जो निर्णय आया था वो सिर्फ आदेश, इन्होंने क्या कर लिया, उसको आदेश में रूपांतरित कर लिए, इन्होंने इम्प्लीमेंट कर लिए. अब इनको ये हक किसने दिया भाई? वही तो बोल रहा हूँ, ये हक इनको किसने दिया? इन लोगों को अगर मनमानी ही करनी है सरकार को तो बता देना चाहिए कि भाई तुम्हारा आरक्षण तो पहले से रद्द हो गया, अब आरक्षण की जरूरत क्यों पड़ती है? इन लोगों को ये चीज़ नहीं समझ में आ रही. जब बिहार में कोई शादी करने जाता है तो घोड़ी नहीं चढ़ सकता, गुजरात राजस्थान में कोई जाता है तो मूंछों को ताव नहीं दे सकता. तो इसका मतलब कहीं ना कहीं हमारा हक हमको अगर समान लेवल पे करना है तो आरक्षण की जरूरत पड़ेगी ना. अगर आरक्षण है करके हम लोग आज जीवित है, मुझे ऐसा लग रहा है, नहीं तो वो जमाना दूर नहीं रहेगा जब पीठ के पीछे झाड़ू और गले में मटका लग जाएगा. क्योंकि आरक्षण से ही हमारा युवा वर्ग शिक्षित हो रहा है, अच्छे ओहदे पे जाकर बैठ रहा है, और समानता का अवसर जो मिल रहा है वो उसी के कारण मिल रहा है. तर हे फार महत्त्वाचं आज आपण पाहतोय की वसतिगृहामध्ये जवळजवळ आजची जी मागच्या 8 दिवसामध्ये चालू आहे की मातंग समाजाला वसतिगृहामध्ये इतक्या जागा, महार समाजाला इतक्या जागा, त्याच्यानंतर मेहतर समाजाला, म्हणजे कुठेतरी उपवर्गीकरणाचं इम्प्लिमेंट होत आहेत. अजून कायदा यायचाच आहे. ही तर त्यांनी सरकारच्या या जी जाहिरात काढलेली आहे, जाहिरातचा तर सर्वप्रथम लोकांनी निषेध केला आहे. आमच्यासोबत समता सैनिक दलांचे जे सैनिक आहे, तर हा जो महामोर्चा आहेत भारतीय बौद्ध महासभा, आपण पाहतोय की 30 तारखेला आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली, तसेच राजकुमार बडोले फाउंडेशन, तसेच बबनराव घोलप माजी सामाजिक न्यायमंत्री आणि लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या अनुषंगाने अशाच प्रकारचा एल्गार विधानसभेवर होणार आहेत. आणि सर्व जनतेला मी आव्हान करतोय की या मोर्चाला सुद्धा जशी नागपूरला आपण एल्गार दिलेले का हाक दिलेली आहेत आणि सर्व लोक संघटितून या मोर्चामध्ये आले, तशीच हाक आपण पाहतोय भारतीय बौद्ध महासभा भीमरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली या मुंबईला मोर्चा निघणार आहे. तर आपण पाहतोय की भारतीय बौद्ध महासभाची याबाबत भूमिका कशी राहील? वेगवेगळ्या संघटनांनी मोर्चा काढण्यापेक्षा
अशा प्रकारचा एकत्र सगळ्या संघटना मिळून एकत्र यायला पाहिजे आणि एकत्र येऊनच आपली ताकद दाखवायला पाहिजे. तेव्हा कुठे सरकार आपल्याला झुकेल. हा मोर्चा वेगळा निघेल, मग तो कोणीतरी आपल्या नेतृत्वामध्ये दुसरा मोर्चा काढेल, कोणी एखादी राजकीय पक्ष येईल तो आपल्या नेतृत्वात दुसरा मोर्चा काढेल. हे अजिबात नको. सामूहिक असलं पाहिजे आणि सगळ्या समाजाचा एकत्र हा मोर्चा असला तरच सरकार झुकेल. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की काही जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी आपली भूमिका या उपवर्गीकरणाच्या बाबतीत स्पष्ट केलेली नाही आहे. अजूनपर्यंत स्पष्ट केली नाही, आम्हाला ऐकायला मिळत नाही आहे. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन, विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हातात घेऊन हे आमचे होतं घेणारे जे राजकीय लोक आहेत, जे राजकीय पक्ष आहेत, त्या राजकीय पक्षांनी आपली भूमिका या संदर्भात स्पष्ट करावी. विशेषतः काँग्रेसने ही भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे, तर त्यांनी ही भूमिका स्पष्ट करावी असे माझं मत आहे. आणि आज यांच्या विरोध, आज हा मोर्चा निघाला, उद्या आणखी कोणी आपल्या राजकीय पक्षाचा मोर्चा काढेल, हे अजिबात असं होऊ नये. समाजाचा मोर्चा असला पाहिजे, सर्व संघटित असले पाहिजे. सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व जे संघटना आहेत त्या एकत्र येऊनच आपल्याला हा मोर्चा काढायला पाहिजे असं माझं मत आहे. हा जो मोर्चाचा एल्गार आहेत, सर्व म्हणजे पक्षाच्या भिंती तोडून हा मोर्चा निघालेला आहे. कुठल्या पक्षाचं बॅनर नाही आहे, फक्त इथे एकच एल्गार आहे. मोर्चाचा एकच हुंकार आहे, ते म्हणजे उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. आपल्यासोबत ओमप्रकाशजी आहेत कळमवरून. तर काय वाटते आपल्याला, हा जो उपवर्गीकरणाचा विरोध जो आहे हा सरकारच्या विरोधात आहे, तर ही जी विषमतावादी भावना जी सरकारने निर्माण केली आहे याच्यावर तुमचं मत काय आहे? या सरकारचं धोरण आहे सर, फोडा झोडा आणि राजकारण. आणि त्याच्यामुळे यांनी काय केलं, प्रत्येक जातीमध्ये झगडे लावायचं काम केलं. कारण इंग्रजांनी तेव्हा सांगितलं होतं की या मनुवादीजवळ न्यायिक निष्ठा नाही आहे. आणि खरोखरच याच्यातून सिद्ध झालेलं आहे, हे जे सरकार मनुवादी सरकार आहे याच्याजवळ न्यायिक निष्ठा नाही आहे. याचा परिणाम असा होत आहे की त्यांनी जाती झगडे लावले. पहिल्यांदा ओबीसी मराठामध्ये झगडे लावले, त्याच्यानंतर ST धनगर आदिवासीमध्ये झगडे लावले आणि आता बौद्ध आणि मागामध्ये झगडे लागले. वास्तविक पाहता 59 जाती SCमध्ये आहे आणि गुन्ह्या गोविंदांना राहत असताना यांना हे 30 पिलू का काढायचं होतं, तर त्यांना हे जाणीव करून दिली. आम्ही बाबासाहेब आंबेडकरवादी आहोत, आम्ही बाबासाहेब पूर्णपणे स्वीकारला, आम्ही आमचे मूळचे व्यवसाय सोडून दिले, याच्यात आमचा दोष नाही आहे. त्यांनी त्यांचे व्यवसाय सोडले नाही, हा त्यांचा दोष आहे. त्यांनी कर्मकांड सोडलं असतं खरोखर आज जे बौद्धाची प्रगती झाली तीच प्रगती त्याची झाली असती. परंतु त्यांनी कर्मकांड सोडलं नाही, मूळचा जो व्यवसाय होता तो व्यवसाय नाही सोडला, त्याच्यामुळे त्याचं उन्नती नाही झाली. आमची उन्नती झाली कारण आम्ही आंबेडकरवाद स्वीकारला. तर हे होते उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. प्रत्येकाच्या मनातून एकच हुंकार निघतोय की हे जे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी जो अनंत बदर आयोगाची जी लोकाभिमुख अजूनपर्यंत केला नाही परंतु इम्प्लिमेंट करत आहे, तर हा रद्दच झालं पाहिजे. हे सर्व मोर्चेकऱ्यांचं म्हणजे आंबेडकर अनुयायांचं मत आहे. पक्षांच्या भिंती तोडून या लोकांचं एकच मत आहे की उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. जवळजवळ 3 वाजतापासून हा मोर्चा नागपूरच्या दीक्षाभूमीवरून निघालात आणि लोकांच्या मनातील एकच भावना होती, एकच हुंकार होता, उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. हे जे विषमतावाद जिथे जिथे लागणार, परंतु भारतीय संविधानाने आपल्याला समता, बंधुत्व, न्याय ही जी 4 मूलभूत पिल्लर्स दिली, ती पिल्लर्स आपल्यासोबत आहे. आणि आज आपण पाहतोय की हे उपवर्गीकरण रद्द झाले पाहिजे म्हणून सर्वच नागपूरपासून नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती या मोर्चाला आलेला आहेत. आपल्यासोबत आंबेडकरी मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायणजी बागडे आहेत. तर तुम्हाला या उपवर्गीकरणाबाबत रद्द झालंच पाहिजे ही जी भावना आहे प्रत्येक आंबेडकरी अनुयायांची, ती सरकारपर्यंत संसदेमध्ये जाऊन हे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे, थातूरमातूर रद्द नाही झालं पाहिजे. तर याविषयी आपल्या आंबेडकरी मोर्चाचं काय योगदान राहील यामध्ये? आम्ही सुरुवातीपासूनच या उपकरण याच्या विरोधात आहोत. याचा अर्थ की हा आमचा मातंग चर्मकार वाल्मिकी हा जो समाज आहे
हा समाज आमचा सक्का भाऊ आहे आणि हा सक्का भाऊ आज नाही उद्या आंबेडकरी विचारधारेसोबत जुळणारा आहे आणि हेच तंत्र पाहून, हाच धागा पाहून ज्यांना ते खटकत आहे अशा व्यवस्थेने आमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या महाराष्ट्रामध्ये जी चळवळ चालवत होतो, मातंग समाजाला, चर्मकार समाजाला, यांच्या महापुरुषांना सगळ्यांच्या विचारधारेला घेऊन आम्ही महाराष्ट्रात जी चळवळ चालवतो, ह्या उपकरणामुळे ह्या चळवळीला एवढा धोका निर्माण झालेला आहे आणि ही धोक्याची घंटी आहे आणि ह्या धोकाचा जो घंटा आहे आणि हा घंटा कोणकोणत्या आमच्या नेत्यांनी पकडलेला आहे. जे उपकरणाच्या ज्या समर्थनात असलेली जी सत्ता आहे त्या सत्तेमध्ये आमच्यामध्ये कोण लोक ह्या घंटा पकडून आहेत, ह्या अशांच्याही घंटा वाजवणं आता प्रथम आमचं कर्तव्य राहिलेलं आहे. कारण की फुले शाहू आंबेडकरांची चळवळ ही महत्त्वाची चळवळ ही होती की ह्या देशातला मातंग, ह्या देशातला वाल्मिकी, ह्या देशातला चर्मकार, ह्या देशातला आदिवासी हा यांनी मोठी तयारी करून ठेवलेली आहे. येणाऱ्या 20 वर्षात 25 वर्षात यांनी तयारी करून ठेवलेली आहे नवीन पिढीच्या लोकांनी की हा बुद्ध धर्माच्या वाटेला येणार आहे, ह्या बुद्ध धर्माकडे याची वाटचाल होणार आहे. आणि जर ही वाटचाल बुद्ध धर्माकडे गेली, फुले शाहू आंबेडकरांचे विचार जर त्यांनी आत्मसात केले तर ह्या देशातल्या मनुवादीला हा फार मोठी चपराक बसणार आहे आणि ह्या चपराकीच्या धास्ती घेऊन यांनी हे षडयंत्र रचलेलं आहे. परंतु आंबेडकरी समाजच नव्हे तर आता मातंग समाजातील पण काही लोक, चर्मकार समाजातले लोक, आदिवासी समाजाचे लोक, वाल्मिकी समाजाचे लोक, आता तो पुराणा काळ राहिला नाही, हा समाजसुद्धा जागृत झालेला आहे. कारण की जो आमचा भाऊ आहे, आमच्या संगतीत आणि पंक्तीत तो बसला आहे आणि आमच्या संगतीत आणि पंक्तीत आम्ही त्याला सदैव बसवलेलं आहे याची जाणीव त्याला आहे. तो आमच्या विरोधात कधी जाणार नाही. त्याच्यामध्ये काही छुपे अजेंडे असतील, काही असे जे षडयंत्रकारी लोक असतील हे त्यांचं समर्थन करत आहे. परंतु जो 90% जो समाज आहे, जो शिकलेला आहे, जो आमचा जो लहान भाऊ आहे 56 जातीमध्ये, हा कधी या षडयंत्राचा तो बळी पडणार नाही. आणि हा संकल्प घेऊन आम्ही ह्या मोर्चामध्ये आमचे बॅनर, आमचं नेतृत्व आम्ही सगळं बाजूला सारून एक सामान्य भीमसैनिक म्हणून आम्ही आमचे सगळे पदाधिकारी याच्यामध्ये आम्ही सामील झालेलो आहोत. आणि जे आता बीड ते मुंबईला जो लांगमार्च निघालेला आहे, त्या लांगमार्च जो मुंबईला आगेकूच करत आहे, त्या लांगमार्चमध्ये सुद्धा आमची टीम मोठ्या संख्येने मंत्रालयामध्ये धडक देणार आहे. तर हे होते एक सामाजिक कार्यकर्ता नारायणजी बागडेत. तर आपण पाहतोय की आज 30 जून 2026ला सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय भीमरावजी आंबेडकर, माजी सामाजिक मंत्री बबनरावजी घोलप, माजी सामाजिक मंत्री राजकुमार बडोले फाउंडेशन व लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या अनुषंगाने अशाच प्रकारचा मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार हुंकार द्यायचा आहे आणि महामोर्चा अशाच प्रकारचा म्हणून सर्व आंबेडकरी अनुयायी तसेच 59 जातीच्या सर्व अनुयायांना मी विनंती करतोय की 30 जूनला सुद्धा आपण या मुंबईला उपस्थित राहावं आणि उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे. जय भीम नमो बुद्ध आहेत. आपण जो हा महामोर्चाचा एल्गार जो संविधान चौकामध्ये आहेत, आपल्यासोबत नागपूरला CEO असताना ज्यांनी भारतीय प्रस्तावना पूर्ण शाळेत लावली आणि आपण पाहतोय की संविधान फाउंडेशन, या संविधान फाउंडेशनच्या अंतर्गत प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये सुद्धा ही संविधानाची प्रस्तावना प्रत्येक शाळेमध्ये कशी लावावी हे संपूर्ण जे योगदान आहेत माजी सनदी अधिकारी इजेड खोबरागळे आपल्यासोबत आहे. आपण पाहतोय की सर कायद्याच्या चौकटीत राहून हे उपवर्गीकरण कशा प्रकारे आपल्याला रद्द करता येईल. तर बरेचसे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या, परंतु आपण एक सनदी अधिकारी राहिलात तर मला एक सांगा की उपवर्गीकरण रद्द जर करायचं असेल तर ते कशा प्रकारे होईल. देखील मुळात कसं आहे की जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला 1 ऑगस्ट 2024चा, तो काही एकमताचा निर्णय नाही आहे. त्यामध्ये एका सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाने सांगितलं की संविधानाच्या आर्टिकल 341नुसार हे उपवर्गीकरण होऊ शकत नाही. म्हणजे आरक्षणाची विभागणी जातीमध्ये होत नाही, जातीचे गट करता येत नाही आणि मग आरक्षणाची विभागणी पण करता येत नाही. आता बाकीच्या 6 न्यायाधीशांनी ते एका बाजूने निर्णय दिला. आजच्या परिस्थितीमध्ये बहुमताने दिलेला निर्णय आणि सर्वसाधारण सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा सगळीकडे मान्य असं ते प्रथा आहे.
परंतु जर सुप्रीम कोर्टाने निर्णय संविधानाच्या आर्टिकल 341नुसार जर दिला नाही तो मान्य करण्याची गरज नाही. आणि आता सर्वोच्च न्यायालय काही निर्णय देतील तो मान्य कसा राहील? तो जर संविधानाच्या तत्त्वाच्या विरुद्ध असेल, आरक्षणाचे तुकडे करणारा असेल, समाजाचा सलोखा जो आहे, शांतता आहे ते भंग करणारा असेल, जातीमध्ये द्वेष निर्माण करणारा असेल, ते न्यायाधीशांचं काम नाही त्या निर्णयाच्यामुळे. आणि म्हणून हे उपवर्गीकरण त्या दृष्टीने संविधानाच्या दृष्टीने ते मान्य करता येत नाही, ते मान्य करू नये. आणि त्यासाठी संविधानाचे जे अभ्यासक आहेत ते सर्वसाधारण सगळ्याच लोकांच्या अनुसूचित जातीच्या हितासाठी हे उपवर्गीकरण व्यावहारिक नाही आहे. त्यामुळे फायदा पण कोणाला होणार नाही आणि म्हणून त्याला विरोध आहे. ते करू नये विरोध त्यासाठी आहे. आणि उपवर्गीकरण करून जे मागणी करतात काही मोजके लोक मातंग समाजातले, त्यांनाही त्याचा फायदा होत नाही. खरं तर आरक्षणाची विभागणी करून आता आपण बघितलं की आरक्षणाची पूर्णतः अंमलबजावणी झाली नाही, 100% पदं भरली गेली नाही. पदोन्नतीमध्ये आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण गेलं, तिथे पडून आहे, निर्णय नाही. आणि एकूणच जर समाजामध्ये अतिमागास आहेत ना, अतिमागास असतात सगळीकडेच आहेत अतिमागास. आता सरकारने मागणी नसताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाला 10% आरक्षण दिलं, ओपनच्या दिलं ना, न मागता दिलेलं आहे. तर ते मागास म्हणून, आर्थिक मागास म्हणून दिलं. तर अनुसूचित जातीमध्ये मागास आहेत ना. आता जे अतिमागास आहे ते कोण आहे? अतिमागास 59 जातीपैकी अतिमागास किती आहेत, कोणते आहेत, त्याचा अभ्यास करा. आणि त्यांना इतरांच्या बरोबरीत आणण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा. तुम्हाला त्यांना शिक्षण द्या, त्यासाठी विशेष वसतिगृहाची सोय करा, स्कॉलरशिप द्या, रोजगार उपलब्ध करून द्या. ते जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आहे संविधानाचा आर्टिकल 46, त्या 46च्या तहत तुम्ही त्यांना सगळ्यांना सुविधा द्या ना. ते कोणीच नाकारत नाही. महामंडळं झाली, जातीन्याय महामंडळ झाले, त्या महामंडळाची उपलब्धी काय आहे? आता बार्टी जसं आहे तसं आरटी झालं, ती मातंगासाठी झाली. काय उपलब्धी आहे? म्हणजे अतिमागासांना मिळू नये असं नाही आहे. आरक्षणाचं धोरणच मुळात असं आहे की जे मागे राहिले, ज्यांना काही मिळालं नाही त्यांना बरोबरीत आणणे, त्याच्यामुळे द्या. पण आजच्या परिस्थितीत तुम्ही आरक्षणाची विभागणी करून त्याचं हित साध्य होत नाही, कोणाचंच होत नाही. म्हणून त्याला विरोध आहे, ते करू नये. आणि हा जो मोर्चा किंवा जे महाराष्ट्रामध्ये एकूणच उपवर्गीकरणाला विरोध करण्याचा, खरं तर उपवर्गीकरणाच्या माध्यमातून संविधानाला धोका निर्माण करण्याचा सरकारचा डाव आहे, म्हणजे संविधान नाकारणे आहे. तर हे जी लढाई आहे ते संविधानाच्या संरक्षणाची लढाई आहे. बरं, एक प्रश्न अजून येतो मला की आता जी वसतिगृहाची जाहिरात निघाली तर त्यामध्ये मातंगाला इतक्या जागा, मेहतराला इतक्या जागा, तर हे उपवर्गीकरणाचं इम्प्लिटेशन आहे असं आपल्याला वाटते का? नाही, मला नाही वाटत. ते आधीपासून आहे, ते उपवर्गीकरणाचं नाही आहे. पण त्याच्यातला एक मुद्दा आहे, तुम्ही जाहिरात दिली, ठीक आहे, तुम्ही मातंग आहेत किंवा मेहतर आहेत त्यांना तुम्ही विशेष जागाची टक्केवारी ठेवलेली आहे. परंतु जर तुम्ही 10 मार्च 2025चा जर GR वसतिगृह प्रवेशाचा बघितला तर 15% जागा ह्या OBC, भटक्या, विमुक्त आणि इतरांना दिलेल्या. खरं तर बहुजन कल्याण विभाग वेगळं झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांचे वसतिगृह आहे. मग याच्यात बदल पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की तुम्ही त्यांना दिलं, हे आधीपासून सुरू आहे, ते द्या. त्याला उपवर्गीकरणाचा विषय लावणं काय योग्य नाही. माझं काय म्हणणं आहे की शिक्षणामध्ये जे मागे आहे त्यांना द्या ना, तुम्ही बिलकुल दिलं पाहिजे. का देऊ नये? देणं आपलं कामच आहे. जसं एका कुटुंबात जर कोणी मागे असेल तर आपण त्याच्यासाठी विशेष काळजी घेतो ना, ती घ्या ना. पण आपण घरातले तुकडे करत नाही आहे, विभागणी करत नाही आहे. तेच तत्व सरकारमध्ये आहे. मी सरकारला या माध्यमातून काय साध्य करणं आहे? सरकारला समाजामध्ये झगडे लावणं आहे का? आणि आरक्षण हे संपवणं आहे. आता समजा सरकारने ह्या सगळ्या विरोधानंतरही जरी उपवर्गीकरण त्यांच्या सोयीनुसार केलं तर परत सुप्रीम कोर्टात जा, हायकोर्टात जा. मग तो डेटा बरोबर नाही, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये केस भांडा. म्हणजे यांनाही काय मिळणार नाही, त्यांनाही काय मिळणार नाही, आणि सगळं आरक्षण थांबून जाईल. आणि सरकारला मग ते सगळ्या जागा ओपन आउटसोर्सिंगमधून कंत्राटी बेसिसवर
अपॉइंटमेंट करण्याची मुभा मिळेल आणि आपण भांडत राहू कोर्टामध्ये. ही एनर्जी वाया घालवतात ते, आपली बिजी करून टाकतात. हे सरकारने समजून घेतलं आहे की यांना एक एक विषय आणा. आता त्यांनी दुसरा विषय पण आणला ना, की जे आरक्षणातले लोक आहे त्यांना ओपनमध्ये जागा द्यायच्या नाही. तर मग हे त्यामागचा हेतू आहे की ह्या ज्या जागा असतील, उपवर्गीकरण थांबलं समजा, कोर्टामध्ये विषय गेला, तर त्या ओपनमध्ये जागा असतील, मग त्या कोणाला द्यायच्या? ओपनला द्यायच्या. आरक्षणाला नाही द्यायचा, कारण कोर्टामध्ये केस आहे. हे षडयंत्र आहे. सरकार संविधानाने काम करत नाही आहे. त्याच्यासाठी पुढच्या लढाईची पण तयारी करावी लागेल. झालं तर काय, आता होऊ नये याच्यासाठी लढाई आहे. झालं तर काय, पुढे काय केलं पाहिजे? हा मोठा प्रश्न आहे. हां, जेल भरो आंदोलन केलं पाहिजे. लोकांनी जेलमध्ये का जाऊ नये? सगळ्यांनी जेलमध्ये जावं. सगळे महाराष्ट्रातले जेल फुल झाले पाहिजे. का करू नये? सरकारला तशी जागे. मला व्यक्तिशः वाटतं, का जाऊ नये? शक्ती किती खर्च करायची? सरकारवर बोजा पडला पाहिजे ना आपल्या. या मोर्चाचा बोजा पडत नाही सरकारवर. जेलमध्ये गेलं तर बोजा पडेल, अस्वस्थ होईल ना. काय होणार आहे? इकडे राहायचं तर तिकडे राहायचं काही दिवस राहायला काय हरकत आहे? म्हणजे लोकांच्या मनातली भीती तरी निघून जाईल. हे आता आमदार खासदाराची ते खरेदी विक्री या जेलच्या नावाने होतं ना, खरं तर त्यांनी हे असं सरेंडर करण्यापेक्षा जेलमध्ये जाऊन आलं पाहिजे एखादी वेळ. काय बिघडलं आहे? तर हे सगळं जे आहे ना, जे सरकारची नीती जी आहे ना, ती डिवाईड अँड रूलची नीती आहे आणि भांडणं लावण्याची नीती आहे आणि काही मिळू नये त्याच्यासाठी आहे. तर हे होते माजी सनदी अधिकारी इझड खोब्रागडे. म्हणजे सर्वात महत्त्वाचे आहे की याच्यानंतर पुढे काय आहे की ओपनमध्ये सुद्धा SC कॅटेगरीला जी सवलत होती ती आता सवलत बंद केली आणि यासाठी परत एकदा संघटित होऊन आपल्याला खरंच जेलभरो आंदोलन करावंच लागेल. जय भीम नमोबुद्ध आहेत. ही जी सरकारने भावाभावामध्ये लढाई लावून दिलेली आहे उपवर्गीकरणाबद्दल, तुम्ही लढत राहा, आम्ही पाहतोय. कारण विषमतावाद्याची जी सोच असते ती तेच असते, फोडा झोडा आणि राज्य करा. इंग्रजांची नीती तीच होती. आता आपण पाहतो की जे विषमतावादी मनोवृत्तीचे लोक आहेत त्यांचीसुद्धा तीच आहेत. आणि आज आपण पाहतोय की आपण मोर्चे काढू, आपला टाईम जाईल का की उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. आपल्यासोबत जय भीम सर. जय भीम. जय भीम. कुठून आलात आपण? मी नागपूरहूनच आहे. मी अनिल नगरारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँकेचा चेअरमन आहे आणि सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये सोशल ॲक्टिव्हिस्ट आहे. आपल्याला काय वाटते की उपवर्गीकरण तर रद्द झालंच पाहिजे, परंतु त्याबरोबर जे काही सरकार आरक्षणाबाबत, आरक्षणाच्या विरोधात विविध आपण अनुच्छेदाअंतर्गत वेगवेगळ्या कारणांनी तुम्हाला तोडा आणि झोडा अशा प्रकारची नीती अवलंबत आहे, तर आंबेडकरी अनुयायांनी आता काय केलं पाहिजे? फार चांगला प्रश्न आहे आणि सगळ्यात आधी आपल्या माध्यमातून मी या देशातल्या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा निषेध करतो. तुम्ही जसं सांगितलं की इंग्रजांची नीती यांनी अवलंबलेली आहे. RSS सारख्या मनुवादी संघटना ज्या पद्धतीनं हिटलरशाही आणि इंग्रजांचा मनसुबा इथे राबवायला पाहत आहेत, त्यांचा जो हिडन अजेंडा आहे त्याच्यातलाच एक पार्ट हा आहे. सबक्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण जातीमधलं हे करण्याची गरजच नव्हती. याच्या मागचा मनसुबा त्यांचा आपसामध्ये लोकांना भांडत ठेवून, आपसामध्ये लोकांना वेगळं करून आपले मनसुबे पूर्ण करण्याची त्यांची इच्छा आहे. सब क्लासिफिकेशन किंवा वर्गीकरण, जातीचं वर्गीकरण करण्याची काही गरजच नाही. केंद्र शासनाने एक पिल्लू टाकून सोडलं आणि त्याला लगेच हातोहात धरून महाराष्ट्र शासनाने या महाराष्ट्रामध्ये सब क्लासिफिकेशनचा हा इश्यू लावून धरायला सुरुवात केली आणि इम्प्लिमेंटही करायला सुरुवात केली. हा जो रोष दिसतो आहे, हा जो क्लेश लोकांचा दिसतो आहे, ही जी सडकेवरची लढाई लोकांची दिसते आहे, हे त्या मनसुब्यांच्या आणि त्या मानसिकतेच्या विरोधामध्ये आहे. या देशातला 85% बहुजन समाज हा जेथे राष्ट्राच्या हितासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकत्रित
देऊन राष्ट्रहित साधण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच वेळेस हे मनुस्मृतीवादी ही मंडळी या देशाला विभागून आपल्या पोळ्या लाटण्याचं काम करत आहेत. परंतु त्यांचे मनसुबे या देशामध्ये आंबेडकरी समाजाने कधीही पूर्ण होऊ दिले नाही आणि यापुढेही ही लढाई त्यांना आमची ही सुरू राहणार आहे. सब क्लासिफिकेशन तर होऊ देणारच नाही, परंतु इतरही समाजापासून बांधवांना तोडण्याचा प्रयत्न जे कोणते मानसिकता इथे करणार असेल त्यांचा पुरजोर विरोध करण्यासाठी हे प्रातिनिधिक आंदोलन आता आहे. याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये हे आंदोलन पुढे रेटलं जाणार आहे आणि इथून इथून हे जे विरोधाचे वादळ आहे हे संपूर्ण देशभर पसरणार आहे आणि केंद्र शासन, हुकुमशाही शासन, ऑटोक्रेसी आणि ज्या प्रकारची हिपोक्रेसी या देशामध्ये चालवण्यात आलेली आहे त्या हिपोक्रेसीचा विरोध संपूर्ण गावखेड्यातल्या स्तरातून या सरकारचं सत्तेचा आम्ही करणार आहोत. त्याचं बिगुल आज इथून फुंकण्यात आलेलं आहे. क्या बात आहे. हे जे बिगुल आहेत हे जवळजवळ 2-4 महिन्यापासून सुरू आहे आणि आज आपण पाहतोय की दीक्षाभूमी ते संविधानभूमी, संविधान चौक आणि संविधान चौकातून परत 30 जूनला आपल्याला चैत्यभूमीवरून जायचं आहे आणि ते जे बिगुल आहेत हे उपवर्गीकरण रद्द झालंच पाहिजे म्हणून सर्व आंबेडकरी अनुयायी तसेच 59 जातीच्या सर्व अनुयायांना आवाहन करतोय की 30 जून 2026ला आपण सर्वांनी विधान भवनावरती मोर्चा जो आहेत भारतीय बौद्ध महासभेचे भीमरावजी आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री बबनरावजी घोलप, माजी सामाजिक न्यायमंत्री आमदार राजकुमार बडोले फाउंडेशन व लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या अनुषंगाने परत विधान भवनावरती हा जो हुंकार आहे, हे जी एकतेचा लढा आहे, हा एकतेचा लढा परत आपल्याला उपवर्गीकरणाच्या विरोधात द्यायचा आहे. हा जो जनसमुदाय आहे, ही जी विचारांची लाट आहेत, जसा प्रशांत महासागर त्याच्या लाटा ज्या आहेत जशा जोरात उसळतात तसा हा भीमसागर उसळलेला आहे. एका विरोधात उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. काय वाटते आपल्याला उपकरण रद्द झालं पाहिजे या बाबतीत आपलं मत काय, आपल्या भावना काय आहेत? शेड्यूल कास्ट ही जी कम्युनिटी आहे ही शेड्यूल कास्ट ही सामूहिक कम्युनिटी आहे. याच्यामध्ये 59 जाती आहे. 59 जातीला सारखंच प्रतिनिधित्व या शेड्यूल कास्ट कॅटेगरीमध्ये मिळालेलं आहे आणि एक संगती जात असल्यामुळे सामाजिक न्यायाच्या लढाईमध्ये ती जात आतापर्यंत एकसंघ कॅटेगरी आहे आणि वर्गीकरणाच्या माध्यमातून कुठंतरी जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयोग हा दिसत आहे आणि हा भांडणं लावण्याचा प्रयोग तोडण्यासाठी आम्ही वर्गीकरणाला विरोध करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आतापर्यंत एस सी जातीवर किंवा महार जातीवर असं म्हणा ना अत्याचार झालेले आतापर्यंत, आता अजून पुन्हा त्याच्यावरच अत्याचार का? हे ABC वर्गीकरण फक्त SC साठीच का? पहिल्यांदा ब्राह्मण जातीचं वर्गीकरण करा. माझा प्रश्न आहे, ब्राह्मण जातीचे पूर्ण कुटुंबातले नोकरीवर आहे, त्यांचं त्यांना दिसत नाही का सरकारला? ते दिसत नाही का सरकारला? पहिले त्यांचं वर्गीकरण करा, मग OBCचं करा आणि मग आमचं करा ना. आम्ही नाही म्हणत, पण पूर्वीपासून आम्ही अत्याचार सहन करतच आलो. तोंडाला गाडगं आणि होता हे आपण इतिहास, आता आपण बघितलं नाही पण इतिहास सांगतो. तसे दिवस आमच्या पुन्हा आणायचे आहे का तुम्हाला? आमची प्रगती किती दिवसाची आहे? फक्त 1980 पासून तर 2026पर्यंत. 80पर्यंत तर शिकलोच नव्हतं जास्त. हां, जे काय शिकले होते उच्च घराण्यातले फक्त तेच. पण हा अत्याचार आमच्यावरच का? हा माझा प्रश्न आहे. जय भीम नमो बुद्ध आहेत. हा जे महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाचा मुद्दा गाजत आहेत, महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून सर्वच लोक इथे आलेले आहेत. याचं कारण आहे की दीक्षाभूमीपासून ही सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात पोचणार आता मुंबईच्या विधान भवनावर 30 जूनला. आपल्यासोबत अनिल कुमार जवादे साहेब आहेत, सामाजिक कार्यकर्ते, तसेच वेगवेगळ्या भूमिकेतून ते समाजाला नेहमीच अनुयायी म्हणून सहकार्य करत असतात. तर उपवर्गीकरणाबद्दलचं मत काय आहे ते जाणून, काय वाटतं हे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे? सरकारचं जे धोरण आहे तोडा झोडा फोडा आणि मग राज्य करा,
ही जी इंग्रजांची नीती होती, हे सरकार अशाच प्रकारची नीती अवलंबून परत SC लोकांना विलगीकरणाच्या मागे लागल्या असं आपलं मत आहे का? जय भीम. उपवर्गीकरणाचा विषय RSS आणि भारतीय जनता पक्षाने जो मांडला, मी तुम्हाला थोडी पूर्वपीठिका सांगतो. भारतीय जनता पक्ष आणि RSS यांचं नॅरेटिव्ह असं आहे की यांचं पहिलं सरकार आलं त्यावेळेस यांनी अब्दुल कलाम आझाद यांना राष्ट्रपती केलं. राष्ट्रपती केल्याबरोबर मुस्लिमांच्या विरुद्ध संबंध देशभर यांनी अशा पद्धतीनं वातावरण निर्माण केलं की आज मुस्लिम समाजाला आम्ही या देशाचे नागरिक आहोत की नाही हा प्रश्न पडतो. त्यानंतर कोण आलं? रामनाथ कोविंद आले. आणि रामनाथ कोविंद आल्यानंतर केंद्र सरकारच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या अनुसूचित जाती जमातीच्या स्कॉलरशिपचं अलॉटमेंट कमी केलं. राष्ट्रपती तुमचा आणि अर्थसंकल्पामध्ये तुमच्या असलेल्या तरतुदी कमी करायच्या, म्हणजे माणूस तुमचा वापरायचा. आत्ता कोण आहे? द्रौपदी मुर्मू आदिवासी आहेत. आणि ह्या आदिवासी राष्ट्रपती झाल्याबरोबर मणिपूर कांड झालं. मणिपूरमध्ये आदिवासींना त्यांच्या परिसरातून हाकलण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि छत्तीसगड संबंध देशभर जिथे जिथे आदिवासी आहे तिथे तिथे आदिवासींवर अन्याय अत्याचार सुरू आहे. आणि हा जो उपवर्गीकरणाचा प्रश्न आहे, हा प्रश्नाला कुणाच्या सहीने सुरुवात झाली? या प्रश्नाला सुरुवात झाली सुप्रीम कोर्टाचे रिटायर्ड जज भूषण गवई साहेब. तुमच्या माणसाला हातात धरून तुमच्याच अडचणी उभ्या करायच्या, हे नॅरेटिव्ह आहे भारतीय जनता पक्षाचं. आणि म्हणून मी हे तर आम्ही भांडून हे वर्गीकरण रद्द करू देणार नाही त्यांना. पण मी या देशातल्या सर्व नागरिकांना, सर्व जाती धर्माच्या नागरिकांना सांगू इच्छितो की हे लक्षात घ्या, ज्या वेळेस तुमच्या समाजाला ते पद देतात त्यावेळेस समजून घ्यायचं आपल्या समाजाचं हे खच्चीकरण करण्यासाठी देत आहेत. हे समजून उमजून या देशातल्या नागरिकांनी या राजकारणाला समजून घ्यायचं आहे आणि आपलं एकसंघपणे या भारत देशाचे नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, प्रथम भारतीय आणि अंतिमही भारतीय. आम्ही भारतीय आहोत, आम्ही कुठल्याच जाती धर्माचे नाही. पहिले देश, पहिले भारत आणि संविधान, याच्या पलीकडे दुसरं नाही. हा समज या देशातल्या नागरिकांनी जागृत ठेवावा, एवढीच या निमित्तानं माझी विनंती आहे. हे होते अनिल जवादे साहेब, अतिशय अभ्यासपूर्ण, की जेव्हा जेव्हा तुम्हाला मोठं पद दिलं जाईल तेव्हा तेव्हा तुमच्या समाजावरती हा फार मोठा डोळा असेल आणि तोच डोळा, तिसरा डोळा उघडल्यानंतर तुमचा समाजाचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परत या अनुषंगाने मी सर्व भारतीयांना तसेच महाराष्ट्रातील अनुयायांना विनंती करतोय की 30 जूनला आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच बबनरावजी घोलप व माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले फाउंडेशन अंतर्गत हा जो महामोर्चा आहे परत एकदा विधानसभेवर आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा जो महाराष्ट्राचा आवाज आहे, एकतेचा आवाज आहे, परत जो दीक्षाभूमीतून सुरू झाला तो आता चैत्यभूमीवरून आपल्याला आवाज द्यायचा आहे. आणि सर्वांनी एकत्र येऊन हे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे. ह्या एकतेनं आवाज देऊन हे आपण उपवर्गीकरण संसदेमध्ये रद्द झालं पाहिजे, अशीच लॉर्ड बुद्धा TVच्या अनुषंगाने मी सर्व आंबेडकरी अनुयायांना विनंती करतो. आप देख रहे हैं